सगळ्या गोष्टी आपापल्या जागेपासून सांगितल्या तरी चालतील, पण प्लीज प्रत्येकाने सांगा. लोकांना कन्व्हिन्स करणं थोडं कठीण आहे. काही लोक लवकर त्यांचं बोलण्यासाठी ओपन अप होण्यासाठी काही लोकांनी सांगितलं की व्हिडिओ जास्त बोलू नका. हॅलो डिस्टर्ब करताय व्हिडिओ नका काढू, पण मी तुम्हाला माहिती देते. असं काही लोकांनी कॉम्प्रोमाइज करून आम्हाला सांगितलं त्यांचं जे काही होतं ते सगळं, आणि काही लोकांनी नाही डायरेक्ट नाही असं सांगितलं. नाही बरोबर, आपण ते दुसरंच ठरवतो की अनेकांना ते एकदम गोष्टी अशा वाटत असतात की बापरे कशासाठी काय माझं नाव छापली का, म्हणजे लोकांच्या डोक्यात अनेक कल्पना असतात. त्याच्यामुळं एका मर्यादेनंतर आपण त्यांना हे नाही आग्रह नाही करू शकत. त्यांनी काही क्रॉस क्वेश्चन विचारले तर आपण समजावू शकतो की बाबा ह्याच्यासाठी आहे का, तुम्हाला काही त्रास नाही आहे, उलट फायदाच आहे असं. पण आणि मग काही लोकांना तुम्ही कन्व्हिन्स केलं आणि मग त्यांनी परमिशन दिली. त्यांचे काही प्रोडक्ट्स होते, जे आयटम्स होते त्यांच्या हॉटेलमध्ये, त्यामुळे सगळं तुम्ही शूट करा, काही प्रॉब्लेम. आणि मग तुम्ही डायरेक्ट त्या मालकाला अप्रोच झालात की तिथं काम करणारे जे लोक होते आधी तर काम करणाऱ्यांना बोललो आम्ही. मग त्यांनी सांगितलं की आम्ही नाही करू शकत, तर तुम्ही यांचं बॉसची परमिशन काढा. त्यांनी जर हो म्हटलं तर मग तुम्ही नाही करू शकता, म्हणजे शूट वगैरे सगळं करू शकता. आणि तुम्हाला स्वतःला कसं वाटलं लोकांशी बोलताना, प्रश्न विचारताना? एक हे असं होतं की म्हणजे रिलीजन वेगळं असताना ते उत्सुकताही होती की सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ज्या गोष्टी माहिती नव्हत्या त्याही गोष्टी कळाल्या. आणि हे पण कळालं की म्हणजे त्यांच्यात कशा प्रकारे सगळं इफ्तारीचं सगळं तयारी असते, हे पण गोष्टी कळाल्या. आणि बोलताना तुम्हाला कॉन्फिडन्स वाटत होता का? हो, आता आपण वेगवेगळे विषय हाताळू शकतो. म्हणजे 5% कॉन्फिडन्स आला आहे की व्हिडिओवर जाऊन असं सगळं वापरतच नाही येणार, काहीतरी घेऊनच येऊ. तुम्हाला ॲक्च्युली तिकडे गेल्यानंतर काही जण त्यांचं हेजिटेशन होतं की नाही आम्ही नाही बोलणार, पण काही जण आम्ही जर दुसऱ्याकडे म्हणजे एका जणाशी बोलत होतो, बाकीचे बघत होते. मग त्यांचं जरा एक्साइटमेंट होती की काय नक्की आम्हाला पण हे करायचं होतं, बोलायचं आम्हाला पण या, किंवा आमच्या शॉप्सवर वेगळ्या गोष्टी आहेत तर तिकडे पण तुम्ही येऊ. आणि काही चॅलेंजेस वाटले का तुम्हाला करताना? चॅलेंजेस असे नाही, पण असं होतं की एवढ्या सगळ्या वातावरणात पहिल्यांदाच गेल्यानंतर ते जरा नवीन होतं सगळं. मग तुम्ही काय कशा पद्धतीने अप्रोच झाला लोकांना, म्हणजे गोष्टी नवीन आहेत तर तुम्हाला विचारायला झालं ना की बाबा काय अशा वेळी तुम्ही काय केलं? थोडंसं एक प्रश्न इकडे पुढे कोणी बसले का? ते नसता इकडे पुढे हे वाटतं का म्हणजे अनुभव एकदम वेगळा वाटला का? आणि तुम्ही म्हणजे फील्डवर चा प्रकार आधी पण केला होता की पहिल्यांदाच केला? तुम्ही कसा होता तुमचा अनुभव? अजून काही सांगण्यासारखी गोष्ट सगळ्यांनी सांगितलं की छान बोललं तरी चालेल, मला जे कम्फर्टेबल तर अनुभव नक्कीच चांगलं होतं. यात तुम्ही फील्डवर्क केलेलं आहे, पण एक बाजू मला इथे सांगायला आवडेल की अगोदर ज्या वेळेस मी ग्राउंड रिपोर्ट्स केले त्यावेळी माझ्यासोबत माझे काही फ्रेंड्स होते, मेल फ्रेंड्स होते, त्यावेळी आम्हाला काही अडचण आली नाही. पण आम्ही काल कसं केलं होतं की 2 ग्रुप केले आमच्या ग्रुपमध्ये सुद्धा. म्हणजे काही जे होते ते फ्रुट्स आणि ड्रायफ्रुट्सचं कव्हर करतील आणि बाकीच्या आम्ही पदार्थांचं कव्हर करतो. तर आमचा जो ग्रुप होता तो 5-6 मुलींचा होता पूर्ण. तर आमच्या ग्रुपला असे काही अनुभव आले की आम्ही ज्या एरियामध्ये फिरतोय तेव्हा चला मुलींचा ग्रुप आहे तर थोडं काही डिवचन असू दे किंवा काही टॉन्टिंग करणं असू दे किंवा वेगळे हे करणं, हा सुद्धा एक नवीन अनुभव होता. पण ते टॅकल करून त्याच्याकडे दुर्लक्ष करून बाईट्स घेणं, तिथून निघून येणं, हे सुद्धा एक नवीन अनुभव. म्हणजे तिथं आम्ही तिथे शूट्स घेतले आणि जेव्हा ते जास्त व्हायला ज्यावेळी ते जास्त व्हायला लागलं त्यावेळी आम्ही शांतपणे तिथून निघून आलो आणि आमच्या कामावरती होतो. पण असं काही सिरियस नाही घडलं ना? तुम्ही तुमचा ग्रुप
आणि शालिमार हॉटेलमध्ये पण तुम्ही गेला? शालीमार हॉटेल नाही तो खाली हा. आणि संबंधितांना म्हणजे तिथं तुम्ही ज्या हॉटेलमध्ये समजा गेलात तर तिथले जे काही मालक असतील कोऑर्डिनेटर असतील म्हणजे त्यांच्याही कानावर तुम्ही घालू शकता जर काही नाही जे आम्ही हॉटेल्समध्ये वगैरे कव्हर केलं तिथून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांनी कॉपरेट पण केलं. पण जे रस्त्यावरचे फ्रुट्स वाले असतील किंवा तिथे जे असतात ना लोकल तिथले त्यांचं अगदी थोडं इतकं काही नाही. तुमची चालू हा. ओके जैसे कि सर ने अपना अपना एक्सपीरियंस बताया, मेरा एक्सपीरियंस बहुत अच्छा था। इससे पहले कि मैंने कुछ ग्राउंड रिपोर्टिंग की है तो मुझे इस बार कुछ नया ऐसा सीखने के लिए मिला, जैसे कि लोगों को कैसे करना है, कन्विंस करना है। मतलब पहले तो वो एकदम से डर जाता है कैमरा वगैरह या माइक वगैरह देख के, तो उनसे बात करके उनको कन्विंस कैसा करना है वो हमने सीखा। और कुछ लोग कंफर्टेबल नहीं थे, जैसे कि नॉनवेज शॉप्स में गए, बिग शॉप में गए, तो वहाँ पे जाके उन्होंने पहले वीडियो के लिए मना किया, तो हमने सेम चीज़ नोट करके ली, उनसे कैसे सब चीज़ निकलवाई, कैसे लिख के लिया, वो चीज़ हमने नहीं सीखी। और एक्सपीरियंस पहिल्या वेळेस केलं कसा होता वीडियोस में तुम्ही काल आला होता नाही आला तुम्ही बाकीचे एक्सपीरियंस अच्छा था। हम लोगों ने बहुत कोऑपरेट भी किया। पहले तनवीर सर ने खुद ने पिच किया था, उसकी वजह से हमें बहुत कोऑपरेशन मिला लोगों से। वीडियोस भी प्रॉपर आए और कुछ लोग तो दे आर एक्साइटेड टू टेल द होल स्टोरी आल्सो। खुद से भी आके हमें बता रहे थे कि ये है और एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन भी मिली हमें, तो अच्छा एक्सपीरियंस। हाँ, क्योंकि बहुत सारे लोगों को ऐसा होता है कि उनके पास बताने जैसा बहुत कुछ होता है लाइफ में, उनके प्रोफेशन के बारे में, पर्सनल लेवल पे, पर कोई उनको अप्रोच नहीं होता है कभी। यानी कोई लिखने वाला हो या फिर पत्रकार हो, फिक्शन नॉन फिक्शन राइटर हो, तो कोई उनके पास खुद से जाता नहीं है। तो उनका जो है बताने लायक इंटरेस्टिंग उनकी जो बातें हैं उनकी लाइफ में, तो वो उन तक ही रह जाती है। या फिर चलो कोई किसी दोस्त को करीबी को बता दिया, और वो भी ऐसे फ्रैगमेंटेड रहता है। तो ऐसे हम जाके उनको पूछते हैं तो नो डाउट उनको लगता है कि मुझे कितनी अहमियत दी जा रही है, मैंने जो भी कुछ किया है, मैंने जो भी कुछ स्ट्रगल किया है, या फिर मेरे में जो हुनर है, स्किल्स जो है मेरे में, तो उसको सराहा जा रहा है। तो उनके लिए वो इमोशन भी बहुत अच्छी होती है कि समझो मैं तो कोई बड़ा आदमी नहीं हूँ, मैं तो कॉमन मैन हूँ, पर फिर भी मैं कुछ ना कुछ कंट्रीब्यूट तो करता ही हूँ सोसाइटी में बाकी लोगों के लिए, पर उसको आज तक किसी ने इतना रिकॉग्नाइज नहीं किया। तो ये लोग खुद से मेरे पास आए हैं, मुझे पूछ रहे हैं, मेरे बारे में लिखने वाले हैं या फिर कुछ फिल्म आने वाले हैं, तो उनको वो भी वो फील गुड फैक्टर होता है उनके लिए। और कॉमन पीपल बोलते हैं हम उन लोगों को, पर उनका उनके लेवल पे उनका जो स्ट्रगल होता है, उनमें जो स्किल्स होती है, तो अब जो नानखलिया बनाने वाले लोग हैं समझो, तो हम नो डाउट हम स्किल्ड जर्नलिस्ट हैं, पर हमारा जो स्किल है, हमारा स्किल सेट अलग है। हम शायद ही उनकी तरह इतना मेहनत लेकर उनकी जो सीक्रेट रेसिपी है वो समझकर हम उनके जितना लाजवाब खाना शायद ही बना पाए, है ना। तो उनका स्किल सेट उनके लेवल पे एक्सक्लूसिव है। तो नो डाउट हमको उनका जो वक्त है, उनका जो हुनर है और उनकी जो बातें हैं, उस सबका रिस्पेक्ट हमको करना है। और वो रिस्पेक्ट हमारी बातों में, हमारे एक्शंस में भी दिखना चाहिए जब हम फील्ड में जाते हैं। तो ये जब रिफ्लेक्ट होगा रिस्पेक्ट, तो नो डाउट वो इन्होंने जैसे बताया कि हमने 2 बातें पूछने पर वो 10 बातें बता देंगे। और जब आदमी खुद से बात करता है, मतलब चलो स्फूर्तता म्हणतो, दिल से दिल खोलकर जो बातें करता है, तो वो ऐसे ड्राई नहीं रह जाती, फॉर्मल नहीं रह जाती। और हमारी स्टोरी अगर अच्छी होनी है एकदम से, बहुत हम पत्रकारितेच्या भाषेत आपण म्हणतो ना एक्सक्लुझिव्ह, तर असं आतापर्यंत प्रत्येक रमजानमध्ये पत्रकारांनी रमजानच्या फूडबद्दल, कल्चरबद्दल लिहिलंच आहे, पण मग आपलं वेगळं कसं काय होणार? तर आपण लोकांशी जर खूप ऑर्गॅनिक पद्धतीचा कनेक्ट साधला, लोकांना मोकळं केलं, एकदम वे आउट जाऊन सगळं आपलं जे काही
फॉर्मॅलिटी आहे त्याच्या बाहेर जाऊन जर आपण त्यांना मन मोकळं करायला लावलं तरच ते आपल्याला 4 गोष्टी काहीतरी खूप वेगळ्या सांगतील. म्हणजे आता हे फळं आणि ड्रायफ्रुट्सचं जे करत होते तर त्यांना एक हे भेटले काकू भेटल्या आणि मग त्या हे करत होते की त्यांचं घरचं सगळं सांभाळून आणि त्यांचे पती कायम आजारी असतात तर ते सगळं घरच्या लेवलचा स्ट्रगल आणि इकडं येऊन फळं विकलं तर त्या इतकं भरभरून सांगायला लागल्या त्या ग्रुप्सला म्हणजे त्यांनी खूप मन मोकळं केलं त्यांचं रोजच्या जगण्यातले जे काही छोटे छोटे चॅलेंजेस आहेत त्यांचं वैयक्तिक लाईफ जी आहे एरवी म्हणजे आपण त्यांच्यासाठी अनोळखीच असतो पण त्यांना वाटलं की अरे इतक्या आदराने इतक्या मनापासून हे येऊन आम्हाला विचारतायत असं म्हणजे त्यांना ती गोष्ट क्लिक झाली अपील झाली आणि त्याच्यामुळे त्यांनी त्या ग्रुपकडे खूप मन मोकळं केलं सगळ्या अडचणी घरातल्या सांगितल्या येऊन फळं विकण्यात काय काय चॅलेंजेस असतात हे सगळं सांगितलं तर तसा रॅपो आपल्याला बिल्ड करता आला पाहिजे तरच मग आपल्याला खास गोष्टी कळतात एरवी त्या लोकांकडे खूप इंटरेस्टिंग गोष्टी असूनही कदाचित मग ते हातचं राखून बोलतील जर आपण खूप फॉर्मली बोललो त्यांच्याशी. हा तुम्ही माझा फर्स्ट टाइम होता जो मी हा फील्ड रिपोर्ट केला आणि पहिले तर जेव्हा टॉपिक डिस्ट्रीब्यूट होत होते तेव्हा आम्हाला असं वाटलं होतं नानखलिया हा वेज डिश आहे तर आम्ही उत्साहित म्हणलो आम्हाला नानखलियाच पाहिजे नंतर माहीत झालं की तो नॉनव्हेज आहे तर मग त्यामध्ये मला असं वाटलं की आम्ही तिथे जाणार आहोत आणि तिथे नॉनव्हेज दिसणार आहे जे मी ॲज अ व्हेजिटेरियन कधीच या सगळ्या गोष्टी बघितलेल्या नाही तर मला असं वाटलं की तिथे जाऊन कसं या गोष्टीला फेस करणार मग तुम्ही सगळ्यांनी आम्हाला आत्मसात म्हणजे हे केलं की नाही तुम्हाला करावं लागेल मग आम्ही तिकडे गेलो मग आमच्या जे ग्रुपमध्ये युवराज दादा वगैरे होतं त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलं की ज्यांना जे जमतं मग तशा हिशोबाने जायचं तरी आम्ही त्या गोष्टी बघितल्या तर हा माझ्यासाठी एक नवीन एक्सपिरियन्स होता आणि म्हणजे त्याला टॅकल करणं यासाठी मला म्हणजे छान वाटते की त्या गोष्टी आम्ही केल्या आणि जसं तिने सांगितलं की ते लोक स्वतःहूनच उत्साहित होते सांगायला वगैरे तर त्या वगैरे छान गोष्टी आणि नवीन शिकायला मिळालं की कन्व्हिन्स कसं करायचं लोकांना विचारायचं कसं आणि म्हणजे जर ते सांगत आहे काही तर त्याची रिस्पेक्ट कशी करायची या सगळ्या गोष्टी वगैरे And also after the recording was done, they also wanted the video. कि आप कौन से channel पे upload करने वाले हो? हमें वो video share कर सकते हैं. Everyone was excited to see their videos. And which channel and all everything they were asking us some questions. आणि बंद कर. हा बरेच ग्रुपची मला वाटतं फोन नंबर पण भेटले ना त्या लोकांचे म्हणजे तुम्ही जेव्हा ते कराल फायनल प्रोडक्शन त्याचं तेव्हा त्या लोकांना आवर्जून पाठवा आणि त्यांना खूप आनंद होईल की कुठेतरी आपली दखल घेतली गेली तर तुम्ही जेव्हा ते सगळं बनवाल एकदम छानपैकी प्रोड्यूस कराल. Being a vegetarian myself, तो कल जब हम उस जगह पे गए तो मुझे तो ज़्यादा स्पेशली कुछ फील हुआ नहीं क्योंकि नॉर्मली जब हम बाकी दिनों में जाते हैं तो थोड़ा सा अलग लगता है लेकिन कल हमें काम के मकसद से गए थे तो इसीलिए वो सब कुछ बुरा फील हुआ नहीं एंड प्लस वहाँ पे ऊपर जैसे दस्तरखान वगैरह सब बनाया हुआ था बैठने के लिए शालीमार होटल तो वो सब देख कर के एक थोड़ी सी सेंस ऑफ प्राइड भी आता है क्योंकि इंडिया में इतने सारे आर्किटेक्चर जो है वो उनका एक कम्बाइनेशन है तो ऊपर इस्लामिक आर्किटेक्चर के हिसाब से कुछ दीवारें बनाई हुई थी वहाँ पे कुछ मैनुस्क्रिप्ट्स लिखे हुए थे तो वो सब देख करके अच्छा भी लगा प्लस अभी जो एरिया है वो स्पेसिफिकली अभी हम उस एरिया से बहुत दूर रहते हैं तो इसलिए रमज़ान की तैयारी रमज़ान ये सब देखने को मिलता नहीं है ये चीज़ें मैंने पहली बार कल नोटिस की है पहले भी दोस्तों के घर पे गए कि ईद पे लेकिन इतनी प्रिपरेशन कभी देखी नहीं हुई तो ये सब देखा अच्छा लगा और साथ में वहाँ पे जब हम सबसे बात कर रहे थे तो ये एक चीज़ पता चली कि नॉन वेजिटेरियन डिशेस इतनी सारी होती है कि गिनने को उंगलियां कम पड़ जाए इतना कुछ है आई ओपनर कि इतना कुछ मतलब एक जानवर पे इतनी सारी डिशेस बनानी तो याद आ गया ये बात बहुत अच्छी लगी मुझे आपको लोगों की कि आपकी पर्सनली फूड चॉइसेस आपके वेज है पर फिर भी आप लोगों ने खुद के लिमिटेशंस के बियॉन्ड जाने की ऑनेस्ट कोशिश की और वो कोशिश एंजॉय भी की आप लोगों ने और आपको उसकी अहमियत भी समझी कि पत्रकार के तौर पर हमको कि जो लिमिटेशंस है उसको चैलेंज क्यों करना चाहिए ये आप लोगों को कन्विंस हुआ और क्योंकि हम जिन लोगों के लिए लिखते थे तो ऐसे तो ये नहीं है ना ऑब्लिगेशन या फिर ऐसे कुछ एक्सपेक्टेड नहीं है कि वो सारे लोग वेजिटेरियन
हम अगर इतने सारे मास के, इतने सारे तबके के फूड चॉइसेस अगर नॉन वेजिटेरियन है तो उनके बारे में अगर लिखेंगे नहीं, तो आपने जैसे बोला इंडिया में इतनी डाइवर्सिटी है, तो इतने डाइवर्स अलग अलग कम्युनिटीज को पता ही नहीं चलेगा कि दूसरी तीसरी कम्युनिटी हमसे जो अलग है वो खाती क्या है, वो पहनती क्या है, उनके बिलीव्स क्या है। तो अगर ये पता ही नहीं चलेगा तो एक कम्युनिकेशन, रिलेशन, फ्रेंडलीनेस, प्यार, अटैचमेंट, इसका फुल ब्रिज नहीं बन पाएगा, है ना। तो हम हमेशा यही हमारी इंडिया की जो प्लेज है उसमें भी हम भारताच्या प्रतिनिधित्व आपण म्हणतो की विविधतेत एकता, यूनिटी इन द डाइवर्सिटी। तो हम पत्रकार के तौर पर हमेशा हम यही देखते हैं कि हमको डेमोक्रेसी को, लोकशाही को इंटैक्ट रखना। तो वो इंटैक्ट इसी तरह हम रख सकते हैं कि दो देयर इज अ डाइवर्सिटी, देयर इज यूनिटी एंड देयर विल बी द यूनिटी। ऐसे हम हमेशा बोलते हैं, लिखते हैं। तो हमारी लिखावट का एक सबकॉन्शियस में इनविजिबली एक मोटिव यही होना चाहिए कि बाबा इतनी सारी डाइवर्सिटी है तो हम उसको सेलिब्रेट कर रहे हैं, पर एक दूसरे की रिस्पेक्ट करते हुए हम यूनाइटेड तो है। तो ये मुझे लगता है रमज़ान बहुत अच्छा मौका है वो बताने का कि एक डेमोक्रेसी में हम सब लोग रह रहे हैं। तो इतकी सगळी विविधता आहे आपल्या खाण्यामध्ये, आपल्या जगण्यामध्ये, फूड चॉईसेसमध्ये। आणि आता तुम्हाला माहितीच आहे म्हणजे भारताचं वातावरण असं झालेलं आहे की अनेकदा नॉनव्हेज खाणारे लोक, त्यातही बीफ खाणारे किंवा अशा सगळ्या म्हणजे भेदभाव करणं, अगदी मॉब लिंचिंग पर्यंत जाणं, बरोबर, त्या माणसाला मारून टाकणं पर्यंत, म्हणजे फक्त संशयावरून, असंही नाही की काही सिद्ध झालं, त्या संशयावरून त्या माणसाचा जीवच गेलं का, तर तो बीफ खातोय असं काही लोकांना वाटतं, सिद्ध पण झाले, आणि उलट खात असेल तरी तो गुन्हा नाही, कुठंच कायद्यात नाही। मग अशा वेळी जेव्हा आपण जर्नलिझमचे विद्यार्थी म्हणून बीफ शॉपला भेट देतो, तिथं बीफ विकणाऱ्या माणसाशी मुलं बोलली का, परत तिथं बीफ घ्यायला काही मुस्लिम बायका आल्या होत्या, त्यांचं म्हणणं काय हे समजून घेतलं, तर ते इतक्या महत्त्वाचं। म्हणजे अनेक लोकांना जे समजा गव्हर्नमेंटचा सपोर्ट करतात, म्हणजे गव्हर्नमेंटचा सपोर्ट करणं काही वाईट नाही, पण गव्हर्नमेंटचा सपोर्ट करणाऱ्या अनेक लोकांना असं चुकीचं वाटत असतं की हो बीफ खाणारे सगळे देशद्रोहीच आहेत, वाईटच आहे। पण जेव्हा तुम्ही जाऊन प्रत्यक्ष बीफ शॉपच्या ओनरशी बोलता, इथं बीफ घ्यायला येणाऱ्या सामान्य स्त्रियांसोबत बोलता आणि त्याचं म्हणणं लिहिता, तेव्हा निदान 100 पैकी 10 लोकांना तरी वाचून असं वाटेल की अरे आपण आतापर्यंत जो विचार करत होतो नागरिक म्हणून तो चुकीचा आहे कदाचित, आणि ह्यांनी जे लिहिलंय, ह्यांनी जे सांगितलंय, वास्तव तर काहीतरी वेगळंच आहे। कारण तुमच्यासारखं प्रत्येक जण काही बीफच्या शॉपवर जाऊन रियालिटी समजून घेणार नाही, त्यांना त्यांची कामं आहेत, त्यांना त्यांचे प्रश्न आहेत, त्यांना त्यांचं लाईफ आहे, आणि ते मग डोक्यामध्ये एकच काहीतरी घट्ट धरून बसतात की बीफ खाणारे देशद्रोही असतात, वाईट असतात। आणि परत काय की तिथे म्हणजे काल ज्यांनी फील्डवर बीफ शॉपमध्ये केलं त्यांनी ऐकलंच असेल की तिथं अनेक लोकांनी सांगितलं, बीफ घेणारे आणि विकणारे, की बीफ खाणारे काय फक्त मुसलमानच नसतात, दलितच नसतात, तर असंख्य जाती धर्माचे लोक बीफ विकत घेतात आणि खातात। आता भारतामध्ये खूप मोठ्या लोकसंख्येला असंच वाटतं की फक्त मुस्लिमच बीफ खातात आणि ते खूप वाईट असतात, ते देशद्रोही, पण वास्तव काहीतरी वेगळंच। तर तुम्ही प्रत्यक्ष तिथं जाऊन ते बघितलं, आणि तिथे आल्या होत्या ना, एक हिंदूबाई पण आल्या होत्या, बरोबर, आपण बीफ विकत घ्यायला सुरुवातीला, हा, आणि मग नंतर मुस्लिम महिला आल्या, तर तिथं जाऊन तुम्ही ती रियालिटी बघितली, आणि जी काही खरी रियालिटी आहे ती एकदम सत्य परिस्थिती तुम्ही लिहिली किंवा आता तुम्ही ती व्हिडिओमध्ये दाखवला, तर ह्याच्यामधून मग किती साऱ्या लोकांचं प्रबोधन होईल, किंवा निदान त्यांच्या डोक्यामध्ये प्रश्न तरी निर्माण होईल की बाबा सरकार आपल्याला जे सांगतंय ते नक्की खरं आहे का खोटं आहे, आपण विचार करायला पाहिजे, आपण आपली बुद्धी लावायला पाहिजे, आपण फसतोय का, आपण काहीतरी जाळ्यात अडकतोय का प्रोपगंडाच्या, असं 100 पैकी 10 लोकांना तरी वाटेल। आणि पत्रकार म्हणून तेच आपलं काम आहे की बाबा लोकांमध्ये जी काही मिसइन्फॉर्मेशन गेली आहे, अफवा पसरलेल्या आहेत, भीती आहे, चुकीचा राग आहे, द्वेष आहे, तो बाहेर काढतो, हेच आपलं पत्रकार म्हणून काम। त्याच्यामुळे बघा म्हणजे आपण रमजानची कल्चरल स्टोरी करायला गेलो, पण एकदम पॉलिटिकल कनेक्शन असं
फील्डवरची काहीतरी असाइनमेंट आहे म्हणून ती केली आणि संपलं असं नाही. तुम्ही आता औरंगाबादेत अनेक खूप सारे गिफ्ट शॉप्स आहेत, तिथं जा, त्यांच्या मालकांशी बोला, ते नाव सांगायला कम्फर्टेबल नसतील तर निनावी पद्धतीने बोला, त्यांना व्हिडिओ वगैरे काढायला फोटोज द्यायला कम्फर्टेबल नसेल तर फक्त नोट करून घ्या त्यांचं. पण हा मुद्दा जो आहे तो ज्वलंत म्हणावा असा मुद्दा आहे. आता आपण बोललो त्याच्याप्रमाणे लोकांचे जीव घेतले जात आहेत त्या मुद्द्यावर. तर फक्त खाणं संस्कृती एवढाच हा मुद्दा मर्यादित नाही, तर तो मुद्दा लोकांच्या जगण्या मरण्याशी थेट संबंधित म्हणावा असा मुद्दा आहे. त्याच्यामुळे तुमच्या इंडिव्हिज्युअल लेवलवर किंवा दोघींच्या ग्रुप्समध्ये वेगवेगळ्या तुम्ही नक्की हे फीडबॅक करू शकता. आणि इथं मग हेच करावं लागेल तुम्हाला की तुम्हाला स्वतःच्या पण बिलीफ्सना चॉईसेसना तुम्हाला चॅलेंज करावं लागेल. आणि नो डाऊट पत्रकार म्हणून तुमची ह्याच्यात तुमची ग्रोथ होईल. ती ग्रोथ तुमची डिग्री घेऊन होणाऱ्या ग्रोथपेक्षा नक्कीच वेगळी असेल. म्हणजे दोन्ही ग्रोथ महत्त्वाच्याच आहेत, पण ही ग्रोथ तुम्हाला जी मिळेल प्रत्यक्ष अशा पद्धतीच्या कॉन्ट्रोवर्शियल मुद्द्यांचं रिपोर्टिंग करून त्या फील्डमधल्या लोकांशी बोलून, तर ती ग्रोथ सुद्धा पॅरलली अकॅडमिक ग्रोथ एवढीच महत्त्वाची आहे. त्यांना पण पत्रकारितेसारखा अभ्यासक्रम शिकतो त्यावेळी फक्त क्लासरूममध्ये थेअरीची शिकवली जाते आपल्याला, त्याच्या एवढंच पॅरलली आपलं प्रॅक्टिकल महत्त्वाचं आहे. बाकीच्यांना काय वाटतं? तुम्ही मला वाटतं तुम्ही लोक बोललात ना, हा तुम्ही सांगा. हा मागचे 4 ओके सॉरी तुम्ही राहिलाय ना. ॲक्च्युली जसं तुम्ही सांगितलं की जर्नलिस्टला फिक्स लिमिट नसते, की काल मला नवीन अनुभव आले भेटले. ह्या खूप सारे ग्राउंड रिपोर्ट्स केले, त्यामुळे ह्याचा अगर ह्याचा काही संबंध नाही. आणि दुसरी गोष्ट ही की जे माझे काही चॉईसेस आहेत त्याला मला चॅलेंज करावं लागतं. काल म्हणजे परफ्यूमची मला प्रचंड ॲलर्जी आहे, पण काल मी तिथे जाऊन ते शूट केलं आणि मी स्वतःलाही सांगितलं होतं की आपण गिफ्ट शॉपमध्ये तर नाही जाऊ शकलो, पण निदान इथे गेल्यानंतर इथल्या काय ज्या गोष्टींचा मला जाणून घ्यायचं ज्या माझ्यासाठी महत्त्वाच्या असतील तर माझ्याकडनं राहून जातील. सो ते मला एक चॅलेंज तिथे फेस करायला भेटला. आणि दुसरा एक की हिंदू आणि मुस्लिम हा वाद आपल्या भारतामध्ये प्रचंड प्रमाणात आहे, पण मला तो तिथे कुठल्याच प्रमाणात जाणवला नाही. जितके तिथे फ्रूट शॉप मुस्लिम लोकांचे होते तेवढेच हिंदू लोकांचे पण होते. आणि त्यांचं जे काही बिहेवियर होतं सगळ्यांसोबत बोलण्याचं वागण्याचं, तर ते खरंच खूप छान होतं. काय खर्चासाठी खूप वेगळं जग आपल्याला आपण म्हणजे या शहरात पण ते जग आपल्याला कळलंच नसतं नाही का. आपण तिथे गेलो त्यामुळं कळलं. आणि आपण एक माणूस म्हणून पण आपण खूप आपला ब्रॉडनेस वाढतो. पत्रकार म्हणून तर आपल्याला तो विषय मिळतोच लिहायला, पण एक माणूस म्हणून पण आपण खूप एक्सपार्ट होतो, जे की खूप गरजेचं आहे. आपल्या पत्रकारितेचं नक्कीच आपण तो फायदा म्हणू शकतो की एक ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून पण आपले इतर म्हणजे बरेच लोक आपण म्हणतो नॅरो माइंडेड असतात, पण पत्रकार म्हणून बऱ्याचदा आपण जाती धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करायला शिकतो. कारण इतके वेगवेगळे अनुभव, इतकी वेगवेगळी माणसं, इतक्या वेगवेगळ्या कम्युनिटीज, त्यांच्याशी आपण आपल्या प्रोफेशनमुळे इंट्रोड्यूस होतो. एरवी प्रत्येक प्रोफेशनमध्ये ते शक्य असेलच असं नाही. हा बाकी तुम्ही तर रमजान निमित्त बाजारपेठेला भेट देणे माझी फर्स्ट टाइम होती, म्हणून संपूर्ण अनुभव खूप चांगला होता. त्यानंतर अनेक विक्रेत्यांना आम्ही भेट दिली, त्यांच्यासोबत बोललो. तर काही ठिकाणी लोकांना बोलतं करावं लागलं आणि काही ठिकाणी लोक उत्साहपणे बोलत होते. तर एका ठिकाणी तर आमच्या कॅमेरा पर्सनला सुद्धा घेऊन जाऊन ते दुकान होतं त्याचं दुसरीकडे बांधकाम करणार होते. आमच्या कॅमेरा पर्सनला नेलं आणि ते त्या बांधकाम कामगारासोबत सुद्धा बोलायचं, त्याचा आम्ही बाईट घेतला. तर त्याचं बोलणं खरंच प्रत्येकाचं मन भावून जाईल असं त्याचं बोलणं होतं. कारण त्यांनी सांगितलं की रमजानच्या निमित्त ते रोजा धरतात, अक्षरशः ते लोखंड फोडत होते, तरी त्यांची अल्लावरती असणारी इबादत म्हणूनच ते म्हणतात की अल्लाला सुद्धा आमच्यासाठी बंदे प्रिय आहेत. त्यांचं ते म्हणजे धर्माप्रती असणारं प्रेम सुद्धा त्यातून दिसून आलं. त्याचबरोबर फळ विक्रेत्यांना भेट दिल्यानंतर समजलं की ते म्हणताय की काही आम्ही विचारलं की उन्हाळ्यात फळ वगैरे खराब होत असतील, कसं तुम्ही त्याची काळजी घेता फळांची. त्यावेळेस ते म्हणले की जे खराब होत आहे ते आम्ही लगेच त्याच दिवशी टाकून देतो, कारण जे रोजा सोडण्यासाठी येतात प्रत्येक व्यक्ती आमच्यासाठी खरंच आम्ही त्यांचा आदर करतो, कारण आम्हाला ही संधी दिली त्यांचा रोजा सोडण्यासाठी.
त्यांची सेवा करण्यासाठी ह्यातच आमचं अहोभाग्य आहे. एक गोष्टीची होती की वेळ जो आम्हाला दिला होता तो वेळ नव्हता पाहिजे, कारण त्यावेळेस जास्त पब्लिक तिथे नव्हती, त्यामुळे मत आम्हाला लोकांची भेटली नाही जास्त. नाही, आपण म्हणजे तो हे असं केलं होतं, त्याचा हेतू असा होता की इतर त्यांच्याकडे जेव्हा गिरायकं येतील, म्हणजे आपल्याला बोलायचं होतं विक्रेत्यांशी, पण गिरायकं आल्यानंतर मग ते लोक त्यांच्या बिझनेसच्या वेळेमध्ये आपल्याला एवढा वेळ देऊ शकले नसते. म्हणजे आता समजा आपण कुठेतरी फील्डवर्कला गेलो आणि आपल्याला 4 लोक भेटले आणि ते म्हणाले की तुमच्या पत्रकारितेत तुम्ही कसं करता, काय करता सांगा, तर आपण म्हटली नाही, आता आमच्याकडे एकच तास आहे, आम्हाला आमचा आधी फील्डवर्क करू द्या, आपण नंतर गप्पा मारू, चहा घेऊ, पण आता आम्हाला तासभर डिस्कस करतो, असंच आपण बोलू ना. तर मग त्यामुळे तो एक हेतू म्हणजे आधीच ठरला होता. तन्वीर सर, हेमंत सर, रेखा मॅम, आम्ही असं बोललेलो की बाबा नंतर इफ्तारीची वेळ होईल, 4 नंतर वगैरे लोक सगळे, तर त्यावेळी आपल्याला सामान्य लोकांशी बोलायला मिळालं असतं, पण इथं आपला फोकस होता की बाबा हे सगळं मार्केट ज्यांच्या जीवावर उठलंय, ते सगळे कष्टकरी लोक, ते सगळे फळ विक्रेते, ते सगळे हॉटेलवाले, पण मग त्यांची धंद्याची वेळ झाल्यावर त्यांनी आपल्याला एंटरटेन करावं, धंदा सोडून, असं आपण अपेक्षा नाही करू, बरोबर. ते सगळे कष्टकरी लोक आहेत आणि रमजान हा त्यांच्या कमाईचा सगळा महिना आहे आणि ते स्वतः तुम्ही म्हटल्यासारखं रोजे ठेवून एवढी मेहनत करतात, पाणी न घेता, चहा न घेता, उपाशी. तर मग आपण त्यांच्या वेळेनुसार, त्यांची जी रिलॅक्स वेळ असेल त्या वेळेनुसार आपण गेलो पाहिजे, कारण मग धंदा एकदा त्यांचा सुरू झाला इफ्तारीचा टाइम की मग ते आपल्याशी बोलले तरी मग हा ये ऐसे रहता है, देख लो आप सब, देख लो हम अभी काम में है, आप देख लो और लिख लो, असं ते बोलले असते. मग आपण त्यांना जास्त आग्रह नाही करू शकत की तुमच्या गिरायकांना सोडून तुम्ही आम्हाला वेळ द्या, मुलाखत द्या. त्याच्यापेक्षा त्यांच्या थोड्याशा निवांत वेळेमध्ये आपण काल गेलो. एक्सपीरियंस चांगलाच होता मैम माझा. मतलब इसके पहले भी मैंने ग्राउंड रिपोर्ट्स किए हैं, तो मुझे इतना ज़्यादा प्रॉब्लम नहीं आया लोगों से वगैरह बात करने में. प्रॉब्लम बस एक ही थी, प्योर वेजिटेरियन होके उसमें जाकर कवर करना, बस वही प्रॉब्लम थी मुझे, बाकी कोई प्रॉब्लम नहीं थी. इवन दो वहाँ पर जाकर सारे ग्रुप्स जब आए थे, मैंने डिसीजन लिया था कि मैं फ्रूट्स के ग्रुप में शिफ्ट होने वाली हूँ वहाँ पर भी, लेकिन तनवीर सर ने कन्विंस किया अगर आप जाओगे ही नहीं तो आपको तब तक समझ में ही नहीं आने वाला है कि वहाँ पे है क्या. तो फिर फाइनली आई मेड अ मूड कि ठीक है चलो चले ही जाते हैं, देख लेंगे जो होगा. तो सबसे ज़्यादा प्रॉब्लम लाइक मैं सबसे आगे थी, फिर भी मैंने सब पूरी इन्फॉर्मेशन निकाली उनके पास से, मुझे कोई भी प्रॉब्लम नहीं आई. जैसे वंशिका ने बोला वो बहुत ज़्यादा कोऑपरेट कर रहे थे हमें, और वो खुद से इंटरेस्टेड थे बोलने में कि हाँ हाँ ऐसा होता है, फिर वैसे होता है, सब लाइक एक एक चीज़ हमने डिटेल में उनसे जान ली, हमें कोई प्रॉब्लम नहीं आई जानने में. बस मूवमेंट ऐसा था कि वो जब दिखाने वाले थे वो चीज़ की ऐसी होती है, मैंने तब तक पूरा कवर किया. द मोमेंट वो बता रहे थे मैं वहाँ से हट गई, बिकॉज मैं उतना खुद को चैलेंज नहीं कर पाई. मैं गई वही बहुत बड़ी बात थी मेरे लिए वहाँ पे. एंड एक रात में कुछ रेवोल्यूशन. हाँ, yes. धीरे-धीरे आदमी इवॉल्व होता है और वैसे ही होना चाहिए. एक्सपीरियंस बहुत अच्छा था, धूप भी इतनी थी लेकिन हम गए वहाँ पे, मज़ा भी आया, कवर भी किया. बस इतना ही. नाही, हे पण छान आहे, म्हणजे खूप पूर्ण होतं का, म्हणजे अगदी 3-4 वाजता कसं ते सूर्य मावळताना समोर बऱ्यापैकी लागतं, पण तुमच्यापैकी अनेक जणांनी काही जणांना त्याचा त्रासही होत असेल, पण त्या लेवलला पण फिजिकली, एन्व्हायरमेंटली पण तुम्ही स्वतःला चॅलेंज केलं. कारण एरवी सुद्धा आपण बघतो की आता पत्रकार म्हणून आपल्याला कुठलाही सीझन असो, एखादी घटना जर घडली तर तुम्ही आता खूप उन्हाळाच आहे आणि आता मी 4 दिवसांनी जाईल, महिनाभराने जाईल, तोपर्यंत त्या घटनेचा सगळा रिलेव्हन्स संपून गेलेला असतो किंवा ती माणसं त्या वेळेलाच भेटतात. एखाद्याच्या घरी तुम्हाला भर दुपारी जावं लागेल जर त्यांनी मुलाखतीची वेळ ती दिली असेल, किंवा एखादा विक्टिम असेल हॉस्पिटलमध्ये तर त्याला तुम्हाला त्याच्याच वेळेत जाऊन उन्हातानात भेटावं लागेल. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींची सवय तुम्ही करून घेताय स्वतःसाठी, हे चांगलं. माझं फर्स्ट टाइम होतं, पण जेव्हा क्वेश्चन विचारायचे ना कन्फ्यूज झाले होते की काय विचारायचं काय नाही. पण आधी तिने खूप छान सांगितलं होतं त्याच्यामुळे की असं बोलायचं, हे विचारायचं, ते विचारायचं. आणि तुम्हाला वाटतं म्हणजे त्याच्यानंतर पुढे येत्या काळात तुम्ही करू शकाल, चांगलं करू शकाल. तुम्ही मॅम हा माझा पण फर्स्ट एक्सपिरियन्स होता. सुरुवातीला तो एरिया बघून मला थोडीशी भीती वाटलेली की म्हणजे ते कसं बोलायचं, काय बोलायचं, पण मग
यशस्वी दिदी होत्या, सो त्यांनी थोडंसं व्यवस्थित हँडल केलं. सॉरी बोला तुम्ही परत एकदा. सुरुवातीला मला थोडीशी भीती वाटलेली तो एरिया बघून, आणि तिकडे सृष्टी दिदी आणि यशस्वी दिदीने सगळं केलं व्यवस्थित, आणि त्यांनी गाईड सुद्धा केलं की हे असं प्रश्न विचारायचा असतो, आणि त्यांचं जे वर्क मी बघितलं असतो त्याच्यातून पण मला चांगल्या गोष्टी शिकायला भेटते की कसं त्या लोकांना कन्व्हिन्स करायचं. आणि त्यांच्याकडे लॅक ऑफ टाइम होता, पण त्यांचे कस्टमर्स येत होते, तरी सुद्धा त्यांनी ॲटलिस्ट 2 मिनिटं त्यांचे वर्ड्स आम्हाला किंवा त्यांची जितकी माहिती आहे तेवढी त्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केली. सो चांगला एक्सपिरियन्स होता. हे पण आहे की बाबा आपल्याला खूप फ्लेक्सिबल राहायला लागतं. एखादा जर म्हणला की थांबा 10 मिनिटं किंवा मग कस्टमरशी बोलत बोलत पॅरलली आपल्याशी बोलतोय, तर ते आपलं कौशल्य आहे की तेवढ्या वेळेच्या अशा छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कशा पद्धतीने आपण माहिती काढून घ्यायची. कारण ती आपली गरज असते, त्यांची गरज नसते. ते आपल्याकडे आले नाहीत की बाबा आम्हाला प्रसिद्धी द्या. ती आपली गरज आहे त्यांचं जग समजून घेणं. त्याच्यामुळं त्यांच्या वेळेचा रिक्वेस्ट करून छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये आपण पेशन्स बाळगून संयम बाळगून त्यांच्याकडून कशी काढून घ्यायची माहिती. हे कौशल्य पण म्हणजे जेव्हा आपण करतो प्रत्यक्ष तेव्हाच आपल्याला शिकायला मिळतं प्रॅक्टिस करून. म्हणजे ते असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे असं आपण इथं बसून बोलून ते नाही होत. प्रत्यक्ष तुम्ही ते करता तेव्हा ते करण्याची कौशल्य, कॉन्फिडन्स, आणि मग मध्येच काहीतरी वेगळी परिस्थिती निर्माण झाली तर त्याच्याशी डील कसं करावं हे आपल्याला त्यावेळी ते करतानाच समजतं. इथं बसून त्याच्याविषयी बोलून आपल्याला नक्कीच तो कॉन्फिडन्स नाही होऊ शकतो. हा तुम्ही इकडे लोक सगळ्यांना तसा अनुभव आला तसाच मला आला, पण तिथल्या कशासाठी असं करताय तुम्ही? ती बोलते तुम्ही कशाला डिस्टर्ब करताय आणि सगळ्या क्लासला डिस्टर्ब करताय. मी सांगितलं तुमचं नाव रेखा मॅमला तर कितीला पडेल आता तुम्हाला? आणि काय मिळतं तुम्हाला असं करून? ती मनापासून बोलतीये, ती मनापासून तिचा अनुभव सांगतीये, तुम्हाला काही शब्द नाही तिला डिस्टर्ब करायला. नवीन नवीन पदार्थाची माहिती मिळाली, आणि ते हलीम हरीस ते पहिली वेळेस मी ऐकलं, त्यामुळे त्याच्याबद्दल माहिती घेतली आम्ही. तर ते बनवताना त्यांनी खूप उत्सुकतेने सांगितलं की असा असा पदार्थ आहे, असं बनवतात. नवीन एक्सपिरियन्स. आणि मग तुम्ही त्यांना क्रॉस क्वेश्चन पण केले का की बाबा हे म्हणजे इतकं मेहनतीने तुम्ही बनवता, तेवढा खरंच फायदा होतो का, तेवढी किंमत तुमच्या मेहनतीला मिळते का? हो मॅडम, त्यांनी तसं सगळं सांगितलं. त्यांनी विचारल्यावर क्वेश्चन विचारल्यावर त्यांनी एक क्वेश्चन विचारलं का ते जास्त सांगत होते. त्यांना असं उत्सुकता वाटत होती सांगण्यासाठी. हे खूपच चांगलं आहे बाबा आपण ज्या एक्साइटमेंटनी त्यांच्याशी बोलायला गेलो तेवढे एक्साइटेड ते पण होते आपल्याशी बोलायला, की आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. आणि कुणाला तिकडे थँक्स, कुणाला तिकडे लेडीज भेटल्या का? होत्या का लेडीज तुम्ही? ओके, पण बोलल्या का मग? बोलल्या घरी ना? अरे मग चांगलं. अनुभव खूप छान होता, कारण की पहिल्या वेळेस आम्ही सर्वजण ग्राउंडवरती गेलो होतो, आणि जे आपण नान खातो त्याच्या मागचा आम्ही कोणी विचार नव्हता केला. तुम्ही पाठवतो नाव माहिती झालं, आणि जो तिथे एक मुलगा बनवत होता समजा आमच्या वयचंच होता, तर त्याला विचारलं मग ते याच्या मागचा इतिहास काय. मेरे भी सोचतो इसके बारे में. आणि जे तिथले म्हातारे त्यांनी सांगितलं की नान मुघल काळामध्ये इथं आलेले, आणि नान खलील नावाच्या व्यक्तीपासून एक खलिया नाव पडलेले, आणि त्याच्या बाहेर जे वेगवेगळे व्यंजन ठेवलेले होते ते पण आम्हाला माहिती होतं प्रत्येकाच्या बी मस्त म्हणून, आणि ते पण आम्हाला माहिती पडलं तिथे गेले होते. आणि तुम्ही तुमचा अनुभव कसा होता? तुम्ही फील्डवर्कला नाही गेले, नाही जमलं तुम्हाला का? मेडिकल ओके, बरं. खूप काही नवीन शिकायला मिळालं आणि पदार्थ बघायला मिळाले. अगोदर त्याची प्रोडक्ट केली होती, पण ती प्रोडक्ट मला ॲक्च्युअली मला जास्त नाही. बोलतो का प्लीज? पहिलीचा प्रवास तुम्ही हिंदीमध्ये प्रयत्न केला होता. अच्छा, म्हणजे तिथल्या बऱ्याच लोकांची मातृभाषा हिंदी होती ना? बाकीचे पदार्थ ऐंशीच्या जागी वेळेला नाही. बरोबर, म्हणजे आपलं फील्डवर्क एक तासाचं ठरलं होतं, तरी 1.5 तासाचं झालं, पण अजूनही वेळ बरोबर आहे. मलाही वाटतं की थोडा अजून वेळ पाहिजे होता.
त्याच्यामध्ये प्रोएक्टिव्हली म्हणजे तुम्ही पण प्रश्न विचारले, असं नाही की विचारायच्याच प्रश्नावर तुम्ही सुचवता. सगळ्यांनी ऐका प्लीज, त्या काय सांगतायत ऐका. तो उसमें मेंशन किया गया था कि हम एक तरफ से किसी भी हिंदू या ब्राह्मण की शॉप से हम कुछ परचेस करेंगे तो हम बहुत ज़्यादा प्राइस से खाएंगे इंस्टेड ऑफ किसी मुस्लिम या ऐसे समाज से, तो वो हम कंज्यूम नहीं कर सकते, लाइक वी डोंट इवन क्रॉस द उनकी शॉप पर. तो मैंने कल एक स्टॉल जहाँ पे सीख कबाब सेल करते और मटन एंड बीफ के समोसे, तो मैंने उनसे बात की कि आप हाइजीन वगैरह का कैसे ध्यान रखें. तो उनका ये था कि हम बिना हाइजीन के कुछ कर देते हैं, क्योंकि अगर हम हाइजीन नहीं रखेंगे तो हमारे लिए भी बुरा नहीं, मतलब जो उनका रोज़ा है तो वो भी सफल नहीं होता अगर हम हाइजीन नहीं रखें. तो उनका मानना है कि हम इतना कष्ट से मतलब सब करते हैं ये वगैरह, और उनकी कपड़े का बिजनेस था साइड बाय साइड, और रमज़ान के टाइम पे वो ये करते. तो मैंने उनको पूछा कि आप क्यों ऐसे, मतलब कपड़े का तो बहुत अच्छा चलता है, तो वाई दिस, क्योंकि वो एक छोटी सी इतना हाथी बना एक ठेला था छोटा सा उनका, तो वाई दिस. तो उनका मानना था कि हम लोगों की सेवा कर रहे हैं उसमें ही ओपन. फिर और एक चप्पल वाला था, चप्पल से उनकी भी मतलब बहुत अच्छे खासे रिव्यूज है कि मतलब वो इतने ज़्यादा इंडिपेंडेंट है कि उन्हें 25 इयर्स हो गए और उनके घर में इतना पैसा है, मतलब हर कोई इंडिपेंडेंट है, उनकी वाइफ, उनके बच्चे, दामाद, एवरीथिंग. बट उनका ये मानना है कि अगर मैं घर पे बैठूंगा तो फिर कैसे चलेगा. फिर हमने काम करते हुए एक दिमाग भी एंगेज रहता है अच्छी तरह, है ना, आपको कुछ काम है और वो खुद से आपको अप्रोच हुए ना कि हम मुझे आपसे बात करनी है, मेरा भी इंटरव्यू इंटरव्यू में उन्हें बस बात करनी, शेयरिंग. फिर हम जब बीफ के शॉप जब हमने वो हस्बैंड वाइफ थे उनको कहा कि, तो उन्होंने जाते वक्त कहा कि हम नहीं दे सकते, हमारा नाम बाहर हो. तो मतलब एक ये समझ आया मुझे, और उन्होंने ना वहाँ से निकलते हुए थोड़ा आगे जाके उन्होंने स्टाफ पे, तो मेरा ये है कि अगर आप जा रहे हो तो फिर ऐसा होता है ना, एनोनिमस बन के वहाँ जाना है, लेना है और फिर घर में आके और फिर जब हम बीफ के ओनर से बात कर रहे थे, तो उनका मानना था कि बाकी के डेज में 200 to 250 kgs ऑफ बीफ सेल करते हैं, और इन द मंथ ऑफ रमजान उससे भी ज़्यादा वो इंक्रीज 500. तो 200 से 250 किलो नॉर्मल डेज कोई एक इंसान तो कंज्यूम नहीं कर सकता, और वो तो बस एक शॉप. तो फिर वैसे कितने सारे शॉप्स हो, और उनका मानना था कि उनका सबसे ज़्यादा कस्टमर एक फोटो भी उन्होंने दिखाई हमें, देखो ये ब्राह्मण है, ये हमारे शॉप पे आपके लिए रेगुलर कस्टमर है. तो ना मेरा ऐसा है कि बीफ जैसे बाहर से सुना है कि वो एक बहुत सारे ऐसा की काय सांगते खूप महत्त्वाची गोष्ट सांगते. वो कॉन्सेंट्रेटेड रिलीजन के लिए हाँ. तो रोशन गेट पे भी मैं पहले भी गई हूँ एक बार, तो वहाँ पे भी ऐसा पर्सपेक्टिव था कि बस मुस्लिम ही बीफ खाते हैं. उस वक्त भी मैंने बहुत सारे लोगों को, क्रिश्चियन हो गया, मराठी हो, ब्राह्मण्स हो, इनको भी देखा, और उनके शॉप पे भी उनका यही मानना था कि हम सारे जाति धर्म को एक्सेप्ट करते हैं. इट इज़ नॉट रिलीजियन जैसे हम कॉन्सेंट्रेट करते हैं. तो एक देखो ये कितनी बड़ी सुपरस्टिशन है सोसाइटी में, और हम उसके बारे में देखकर आंखों देखी हम लिख रहे हैं, बोल रहे हैं लोगों को, तो हम कितना लोगों में ऐसा काम कर रहे हैं सुपरस्टिशन उनके बस्ट करने का, त्यांच्या अंधश्रद्धा दूर करतोय आपण लोकांच्या, आणि ज्या काही अफवा पसरल्या ज्या अफवांमुळे अगदी लोकांचे जीव सुद्धा जात आहेत, त्या अफवा आपण गैरसमज, एकमेकांबद्दलचा द्वेष जो समाजात आहे वेगवेगळ्या कम्युनिटीजमध्ये, तो आपण दूर करतो. ही मोठी गोष्ट आहे. हमने जब उनको वीडियो के लिए कहा तो उन्होंने मना कर दिया कि
मुझे नाम का एक स्टैंड उनका मानना है कि दुकान का भी नाम बाहर गया तो फिर मेरी दुकान जैसे डरे हुए डर तो उन्होंने एनोनिमसली विदाउट वीडियो उनके बाल क्या हम किसी से जब बिना वीडियो एज अ जर्नलिस्टिक अप्रोच को छोड़ के जब हम एज अ कॉमन मैन उनके जैसे हम उन लेवल पे जाके बात करेंगे ना तो वो हर चीज़ करेंगे लाइक अभी 2-3 जन स्टार्ट की ना तो वो उनके घर में कैसी परिस्थिति है पार्टी वो सब भी उन्होंने पर हम अगर कैमरा और माइक लेके उनके सामने जाएंगे कि हमें ऐसा ऐसा करना है तो वो कुछ बताइए मेरी हाँ तो हम कनेक्ट भी नहीं वो कर पाएंगे कम ही लोग होते हैं जो कैमरा के सामने एकदम से कंफर्टेबल हो जाएंगे विद इन अ सेकंड और वो एकदम गिने चुने लोग ही वैसे होते बट ना कंफर्टेबल एक ऐसा हो जाता है कि कैमरे के सामने कंफर्टेबल ठीक है लेकिन वो एक हार्ट टू हार्ट कनेक्शन होता है हाँ हाँ सब बता हाँ वो अंजीर वाली आजी से भी जब बात की हाँ उनका भी एक माइक बंद करने के बाद उन्होंने इतना कुछ बता दिया कि हम उसे नोट भी नहीं कर पाए इतना कुछ उन्होंने जसं आपण बसून गप्पा मारतो फ्रेंडली तसा फील जर आला त्यांना तर ते जास्त बोलतात आणि जास्त खरं बोलतात आडपडदा ठेवतात आणि काय विषय होता तुमचा काय आम्ही जेव्हा गेलो तर बाजूच्या शॉपवर मुलगा होता तर मला असं दिसलं की तिथं प्रत्येक तिसऱ्या हॉटेलवर बालमजुरी काम बरोबर बघा हा सोशल इश्यू पण त्यांनी रिकॉग्नाइज केला बालमजुरीचा तर त्या मुलाला विचारलं की बाबा तू काय वय सुपारी आणि माझं वय 10 वर्ष होतं तर विचारलं की बाबा तू का बरं का चांगले त्याच्याशी पण तुम्ही आवडून बोलला तुम्ही आईला प्लीज बोलू नका आपापसामध्ये किती वेळा सांगायचं तुम्हाला परवडतं पण त्यांच्या बजेटमध्ये त्यांना मिळतं आणि घरची पण आवडली म्हणजे महागाईच्या मुद्दा त्यांनी आपल्याला सांगितलं नाही का कोणता मुद्दा किती महत्वाची गोष्ट आहे म्हणजे एक सामान्य मुस्लिम महिला होती ती एकदम 50च्या पलीकडची होते पण तेवढ्या निघती सगळं सांगत होती की सध्या एवढी महागाई आहे आणि त्याच्यामध्ये ह्याच्यापेक्षा हेच आम्हाला परवडतं आणि आरोग्यासाठी पण ते कसं चांगलं आहे की चांगलं बोलल्या द्या चालेल त्यांच्याशी बोलताना म्हणजे एकदम भारी वाटतं त्या मनोमोहन करून सगळं सांगत होत्या आणि त्यांना मुलगा नाही आहे मुलगी आहे तिचं लग्न झालेलं आहे त्यांच्या एकटीच्या कामावरून त्यांचं घर चालवतं दोघं आजी आजोबा राहत त्या दिवसापर्यंत दुपारपर्यंत दारूवाडीमध्ये येतात म्हणे आणि नंतर दुपारी 2 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत माझा पण आपल्याला
असं होतं असं बऱ्याचदा म्हणजे लोकांना वाटतं की हे कोणी सरकारी अधिकारी आहेत किंवा हे कोणी आता आपलं फूड क्वालिटी कशी आहे ह्याचा रिपोर्ट देणार का काय जाऊन म्हणजे फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंटचे वगैरे आहेत का असं काही वाटू शकतं अनेकदा आपण वेगवेगळे विषय करायला जातो तेव्हा लोकांना अशी शंका येतात त्यावेळी मग आपण त्यांना ते क्लिअर करणं कधीच विश्वासात घेऊन ते सांगितलं आम्ही की नाही आम्ही कॉलेजवरून माझा पण पहिलाच दिवस होता आम्ही ज्या शॉपमध्ये गेलो तेव्हा सर्वांनी भीतीनेच रिपोर्टिंग केली काय प्रश्न करायचे तिनेच केले माझा पहिला दिवस होता म्हणून मी घाबरून काहीच नाही केलं त्यांनी सांगितलं की त्यांच्या शॉपला 50-40 वर्ष झाले आणि ते जे शॉप ओनर होते ना त्यांनीच ती शॉप उभारली तिथे काम केलं आणि त्यांच्यासोबतचे जे होते त्यांची भाजी वगैरे त्यांनी सोबत येऊन त्यांनी काम केलं हळूहळू आपण ओपन व्हायचं म्हणजे एखादा तरी प्रश्न आपण विचारायचा जेणेकरून एक आपली सुरुवात होते कॉन्फिडन्स बिल्ड व्हायला आपले कम्युनिकेशन स्किल आपलं सोशल असणं म्हणजे हे हळू ग्रॅज्युअलीच होतं प्रत्येकाचं काही एका रात्रीमध्ये होतच नाही आपण वेगवेगळे विषय करतो कंटिन्युअसली महिन्यातून एकदा तरी आपण स्वतः जायचं फील्डवर आणि ठीक आहे म्हणजे एकदम मोठ्या गर्दीशी बोलायला तुम्हाला म्हणजे वाटत असेल तर एका 1-to-1 एखाद्या बाईचा इंटरव्ह्यू घ्यायचा जाऊन म्हणजे असं हळूहळू थोडंसं स्वतःच्या लिमिट्स आपण ओव्हरकम करायचे हळूहळूच होत असतं ते और कंटिन्युअसली कन्सिस्टंटली केलं पाहिजे त्याच्यातूनच कॉन्फिडन्स बिल्ड होतो तुम्ही हमारे दुकान पे खिलाड़ी को फिर आप हमारा इंटरव्यू लो फिर हमने उनको अपने बताया था जैसा समझाया उनको हम एनजीओ कॉलेज से आए हमने हमारा प्रोजेक्ट है और हम इसलिए उनको सब कुछ समझाया फिर उन्होंने हमें इंटरव्यू दिया और हम खजूर की दुकान भी गए और खजूर में उन्होंने हमें बताया कि खजूर में कितनी वैरायटी होती है और सबसे ज़्यादा तरह से खजूर बिकती है और खजूर का भाव तो ताकि में ज़्यादा रहता है और करते हुए आपको कुछ चैलेंजेस आए कुछ दिक्कतें आई कुछ प्रोजेक्ट खत्म होने के बाद वापस निकल रहे थे तो एवं कैमरा भी था हमारे पास तो वो हमें बुला कर ला रहे थे हमारी दुकान के लो हमारी दुकान के लो हमारी दुकान के लो पर हमने उनको बात में समझाया कि हमें स्पेसिफिक टॉपिक पे वीडियो बनाना है और आपको ऐसे लगा सबको कि आपने जो तैयारी की थी जाने से पहले जो सवाल सोचे थे जो कुछ भी पढ़ा था उसके बारे में जो कुछ भी बात की थी हम सब ने मिलकर तो वो काफ़ी थी उसका फ़ायदा हुआ या फिर और भी कुछ अच्छी तरह सवाल और निकालने थे या फिर लोगों से बात करने की और भी कुछ तैयारियां करनी थी प्रिपरेशंस ऐसे इस बारे में क्या लगा आपको और एक और एक्सपीरियंस था कि वहाँ पर जो
तुमची आयडेंटिटी कार्ड ठाऊक ठेवलेले कंपल बोल रहे थे कि मेरा इंटरव्यू लो ये फोटो लो उनको लग रहा था कि गेमिंग हम ये के साथ रिलेट है उसका भी काम आहे जिम्मेदारी तर हा म्हणजे हे खूप चांगलं आहे म्हणजे त्यांना एक सफाई कर्मचारी भेटले महानगरपालिकेचे की ते सगळ्या शॉपकीपर्स सोबत कोऑर्डिनेट करतात त्यांना सांगतात की तुम्ही कचऱ्यासाठी एक डस्टबिन ठेवा स्वच्छता पाळा म्हणजे आता आपण ह्याच्यातून असं म्हणू शकतो की एखाद्या फील्डवर्क करायला आपण जातो तर आपल्याला विशिष्ट लोकांशी आपलं ठरलेलं असतं की शरबतवाल्यांशी बोलायचं फळवाल्यांशी बोलायचं हॉटेलवाल्यांशी बोलायचं आणि फूड कल्चर कव्हर करायचं बरोबर फार तर फार काय नॉनव्हेज विकणारे लोक बीफ मासे अंडे विकणारे लोक पण आता इथे यांना एक सरप्राईज एलिमेंट भेटला आणि तो पण म्हणजे नो डाऊट रमजानच्या फूड कल्चरचा ते पण भाग आहे कारण ते रमजानमध्ये जे लोक इफ्तार करायला येतात जे दुकानदार आहेत त्यांनी स्वच्छता पाळावी ह्याच्यासाठी काम करायला त्यांना ठेवले महानगरपालिकेचे ते कर्मचारी मग ते ह्यांना स्वतःहून भेटले त्यांनी माहिती सांगितली तर असे आपल्याला खूप सरप्राईज एलिमेंट्स आपल्या फील्डवर्कमध्ये भेटतात आणि त्याच्यासाठी पण आपण कायम तयार राहिलं पाहिजे आणि आपण ओपन माइंडेड असलो तर असे लोक आपल्याला अप्रोच होतात नक्कीच आपल्याशी बोलायला विलिंग असतात आणि त्यांच्यामुळे मग आपलं आर्टिकल जे आहे ते एकदम काहीतरी ट्रॅडिशनल आपलं एक चौकट ठरलेली असते की आपल्याला या लोकांशी बोलून हे लिहायचं पण आता अशा लोकांमुळे अजून त्या आर्टिकलमध्ये इंटरेस्टिंग एलिमेंट्स जे असतात इंटरेस्टिंग पैलू जे असतात ते ऍड होतात तर ही खूप चांगली गोष्ट आहे आणि अशा आपल्या टॉपिक मध्ये अजून व्हॅल्यू एडिशन करणाऱ्या लोकांसाठी आपण वेलकमिंग राहिलं पाहिजे ते लोक भेटले तर त्यांना एंटरटेन केलं पाहिजे म्हणजे तुम्हाला पण तुमच्या टॉपिकच्या बाहेर जाऊन असे कुठले लोक भेटले का तुमचं काहीतरी ठरलेलं होतं बाबा एवढं एवढं आपल्याला करायचं पण अचानक असा कोणीतरी वेगळा माणूस तुम्हाला भेटला वेगळी व्यक्ती भेटली एक 3 जण उभे होते तिथे लाइक नॉर्मली तर ते भेटले होते तर ते विचारत होते की क्या कर रहे हो आप ऐसे सब लोग बहुत सारे लोग घूम रहे हो बरोबर बरेच लोक विचारत होते सतत की हे काय चाललंय आम्ही त्यांना सहज असं विचारत होतो लाइक एक जण जे होतं ते खूप फ्रँक होतं बोलायला तर त्यांनी चालू केलं बोलायला मग आम्ही त्याच्यासाठी मग कॅमेरा चालू केला मग त्यांना सांगितलं की आता बोला तुम्हाला जे पण बोलायचं मग आम्ही त्यांना विचारलं की रोजा सुटण्याचा काय टाइम असतो मग तुम्ही काय काय करतात ते सुटल्यावर वगैरे आम्ही फक्त एवढंच विचारलं मग त्यांनी ते तर सांगितलंच त्याच्या पुढे मग वैसे भी हमारी सरकार तो ऐसी है शेअर मार्केट डाऊन आहे वगैरे वगैरे जे त्यांची जी पण भडास होती लाईक गव्हर्नमेंटची घेऊन त्यांनी सगळी एकदा एका याच्यातच कंटिन्यू केली आणि अजून एक एक्सपिरियन्स असा होता की हे वॉटरमेलन वगैरे जे होते लाईननी ते होते आणि आम्ही सरळ सरळ चालत होतो त्यांनी बघितलं की याच्यात कॅमेरा आहे काहीतरी करतायत म्हणून त्यांनी ते वॉटरमेलनचे 2 तुकडे असे हातात घेतले आणि त्यांनी चालू केले लाल है असं लिहिलं लाईक हॉकिंग करत होते की आम्ही अट्रॅक्ट होऊ त्यांच्याकडे आणि जर त्यांनी केलं म्हणून अजून एक केळावाला होता पण त्यांनी पण चालू केलं तर हे 2-3 वेगळे एक्सपिरियन्स होते आणि काही लोकांनी लहान मुलांशी पण संवाद केला ना की त्यांना रमजान बद्दल काय वाटतं रमजान मध्ये गोष्ट आवडते सर्वात जास्त अटॅक तो उनसे पूछा ना मैम कि रमजान का मतलब क्या उन्होंने खुशी हे खूप छान आहे वेगवेगळ्या वयोगटात म्हणजे आता मोठी माणसं असतात ती तर बोलतातच आपल्याशी पण लहान मुलं त्यांना भेटली आणि त्यांनी खूप छानपणे लहान मुलांशी साधून त्यांना रमजानबद्दल बोलतं केलं आणि व्हिडिओ फुटेज पण घेतलं त्यांचं हे खूप छान एक गोष्ट अजून एक कळाली की आपण ज्या माणसाशी बोलणार आहोत आपल्याला ते नाही माहिती की तो किती शिकलेला आहे आमच्या ग्रुप मेंबरनी एका हॉटेलमध्ये म्हटलं इन्क्वायरी करायला हवं अच्छा ते सगळे घाबरले एकदम घाबरून गेले ते त्यांनी लगेच त्यांना म्हटलं की अरे ऐसा कुछ नहीं बोले वो कॉलेज के स्टूडेंट्स है आई कार्ड दिख रहा है उनके पास यूनिफॉर्म में कॉलेज के स्टूडेंट्स है नंतर मग आम्ही जे त्यांच्याशी बोललो इतकं नॉर्मल आणि इतकं सिंपल बोललो की तसं त्यांना कळेल तर ही एक गोष्ट खूप महत्त्वाची एक मला कळाली की बोलताना आपले शब्द असे असले पाहिजे की त्याला सहज कळेल पुढचा म्हणजे आता तुम्हाला म्हणताना असं म्हणायचं नव्हतं की काहीतरी तुम्ही इन्स्पेक्शन करताय उलट तपासणी करताय पण इन्क्वायरी शब्दाचा त्यांना जो अर्थ लागला त्याच्यावरून ते एकदम मिक्स होऊन गेले तर खरंच ही गोष्ट खूप मॅटर करते तुमच्या सगळ्यांना म्हणजे असं काही वाटलं का की बाबा
हे पण सांगा, मोकळेपणाने सांगा काय या विषयाचं काय एवढं महत्व आहे. रमजान तर दरवर्षीच असतो किंवा काय फक्त एक मुस्लिम एवढ्या कमी संख्येने आहेत आपल्या लोकसंख्येत, त्याचा विषय काय, एवढाचा विषय काय त्याला महत्व देऊन कव्हर करायचं म्हणजे काय, किंवा इंटरेस्टिंग आहे फारच घेतलं असं काय तुम्हाला वाटलं, चांगलं वाईट पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन पण फीडबॅक तुम्ही देऊ शकता. चांगला होता विषय, कारण त्यांच्याबद्दलचे जे मिसकन्सेप्शन्स होते तर ते सगळे क्लिअर झाले. आणि मग फर्स्ट टाइम ॲज अ इथे खूप सारे लोक असेल जे फर्स्ट टाइम मुस्लिम कम्युनिटीमध्ये जाऊन हे सगळं केलेलं आहे, त्याच्यामध्ये मी पण एक आहे. तर ते खूप छान वाटलं की म्हणजे याच्याने कॉन्फिडन्स पण आला की आपण दुसऱ्या पण समुदायात जाऊन गोष्टी म्हणजे करू शकतो आणि म्हणजे त्यांना विचारू शकतो संवाद साधू. म्हणजे ते आपल्याला वेगळं नाही समजतं, ते त्यांच्यातीलच एक म्हणजे ॲज अ ह्युमन म्हणजे आपण जेव्हा अप्रोच होतो लोकांना ओपनली तेव्हा लोक सुद्धा आपल्याला वेलकम करतात. आणि उलट म्हणजे आता तिन्हीचा मुद्दा म्हटला तो खूपच महत्वाचा आहे. आता नेहमी रिपोर्टिंग करताना मला सुद्धा जाणवलं की जे काही अल्पसंख्य समूह आहेत आपल्या समाजातले, म्हणजे हे असेल आंबेडकराईट समाज असेल किंवा मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, तर त्यांना तर विशेषतः नेहमी असंच वाटत असतं की बाबा आपल्याला समाजातून खूप डावललं जातं. आपण समाजात आहोत तर आपलं रिप्रेझेंटेशन मीडियामध्ये असेल, सरकारमध्ये असेल, राजकारणात असेल, आपल्याला पाहिजे तेवढं रिप्रेझेंटेशन ओळख मिळत नाही आणि त्याच्यामुळे मग आपल्याला अन्याय होतो, आपल्याबद्दल अंधश्रद्धा गैरसमज वाढतात. तर अशा वेळी आपण पत्रकार म्हणून जर त्यांना अप्रोच झालो तर उलट त्यांच्यामध्ये आपला एक इन्क्लुझिव्हिटीची, एक समावेशकतेची आणि आपल्यालाही स्थान आहे, आपल्यालाही महत्व आहे, आपण पण लोकशाहीमध्ये मॅटर करतो ही भावना त्यांच्यामध्ये आपल्यामुळे निर्माण होते. म्हणजे आपला तो हेतू नसेल सुद्धा, आपण काय आपल्याला एक विषय समजून घ्यायचा लिहायचा आहे एवढ्यासाठी जातो, पण आपण त्या पद्धतीने कृती केल्यामुळं त्यांच्यामध्ये ती भावना खूप निर्माण होते की बाबा आपल्यालाही महत्व दिलं जात आहे, आपण आपलं अस्तित्व कुणाला तरी कळतंय, आपलं अस्तित्व मान्य करून आपल्याबद्दल लिहायला, बोलायला किंवा जाणून घ्यायला, आपल्याशी बोलायला येतंय होते. ही भावना लोकशाहीमध्ये सगळ्याच घटकांसाठी खूप महत्वाची असते. त्याच्यामुळे तो पण निश्चित एक आपण जो विषय निवडला त्याचा एक चांगला परिणाम आपण तो पण होऊ शकतो. त्याच्यानंतर म्हणजे हा पण एक विषय तुम्ही येत्या काळात करू शकता की तुम्हाला माहिती असेल खुलताबादच्या जवळ कागजीपुरा नावाचं गाव आहे छोटंसं, ते त्याला कागजीपुरा का म्हणतात तर नेहमी असं सांगितलं जातं की तिथे कागद बनवण्याचा म्हणजे निजाम काळापासून किंवा त्याच्याही अगोदर कागद बनवण्याचा आणि तेही हातकागद पद्धतीचे कागद बनवण्याचा बिझनेस खूप मोठा होता आणि मग ते कागद बनवणारे कुशल कामगार तिथे होते आणि अगदी मग त्या प्रोफेशन वरूनच ते गावाचं नाव कागजीपुरा पडलं. पण मग आता त्या सगळ्याची काय अवस्था आहे, मग तो बिझनेस लयाला गेला तर मग त्या पद्धतीचं ते सगळं त्याच्यावर ज्यांची उपजीविका होती ते सगळे लोक कुठं गेले, ते करणारे काही लोक अजून म्हणजे आता खूप त्यांचं वय झालं असेल पण ते काही लोक असतील तिथे तर त्यांच्याशी बोलून मग त्यांच्याकडे काही त्यावेळेचे फोटोज असतील, त्यांची ते सगळं बनवण्याची काही उपकरणं असतील त्यांच्याकडे, म्हणजे भलेही आता ती खराब झालेली असतील पण मग त्या सगळ्याचं डॉक्युमेंटेशन करून त्याच्यावर एक चांगला आर्टिकल तुम्हाला करताय आणि खूप जवळ आहे ते कागजीपुरा खुलताबादच्या आसपास आहे. हा दौलताबाद तर म्हणजे खूप इंटरेस्टिंग. दौलताबादला जाताना ते गाव लागतं देखील तर ते बघून मला वाटायचं की बापरे हा खूप एक मोठा महत्वाचा विषय करण्यासारखा. तर एक हिस्टॉरिकल पद्धतीचं फीचर त्याच्यावर होऊ शकतं, कशा पद्धतीने ते त्या काळात होतं आणि मग लोकांकडून त्या सगळ्याची माहिती घेऊ शकता. ह्याला ओरल हिस्ट्री असा खूप चांगला शब्द आहे. म्हणजे इतिहास जो आहे तो असा फक्त लिखित नसतो. एखादा माणूस ज्याने तो काळ जगलाय, आता सुद्धा त्याचं वय 70 वर्ष 80 वर्ष, तर आता तो त्याच्या तोंडातून तो इतिहास सांगतो, तोंडी इतिहास, मौखिक इतिहास त्याला म्हणतात ओरल हिस्ट्री. तर तो माणूस स्वतः म्हणजे तो इतिहासाचा एक माध्यम, त्याच्या माध्यमातून त्याच्या तोंडातून तुम्ही तो इतिहास प्रत्यक्ष ऐकता. त्यांच्या ओरल हिस्ट्री तुम्ही डॉक्युमेंट करायच्या, काही फोटोज असतील त्या काळात, त्यांच्याकडे जी काही उपकरणं असतील त्याचे फोटोज तुम्ही घेऊ शकता आणि मग अशा पद्धतीने मग
काय चॅलेंजेस त्यांना होती, ती कारण काय होती तो सगळा त्यांचा व्यवसाय लयाला जाण्याची, हे सगळं तुम्ही समजून घेऊ शकता. त्यांच्या कुटुंबांवर काय परिणाम झाले त्यांचा तो व्यवसाय लयाला गेल्यामुळे, आणि मग त्यांनी पर्यायी व्यवसाय काय काय स्वीकारले. मग तो जो शिफ्ट झाला त्यांचा, तो जुना व्यवसाय होता कागदाचा आणि मग नवीन व्यवसाय त्यांनी स्वीकारला, तर तो जो काही शिफ्ट झाला, ते जे काही ट्रान्झिशन झालं, तर तो काळ त्यांच्यासाठी कसा होता. त्यांनी दुसरा व्यवसाय एखादा निवडला असेल तर तो दुसरा व्यवसाय निवडण्याच्या निर्णयापर्यंत ते कसे आले, तो दुसरा व्यवसाय तोच का निवडला त्यांनी, म्हणजे एखाद्याने हॉटेल उघडलं असेल, एखाद्याने काय फेरबदलाचं काम स्वीकारलं असेल, आणि मग त्यांचं जे काही कागद बनवण्याचं कौशल्य आहे, आता ते त्यांनी काही पुढच्या पिढीला कोणाला शिकवलंय का, नाही शिकवलं असेल तर मग त्याच्या मागे त्यांचा काय विचार आहे की काय आता काही उपयोग त्यांना वाटत नाही, पण ते कौशल्य त्यांच्यामध्ये होतं एक्सक्लुसिव्ह, तर ते आता ते वापरू शकत नाही. मग ते न वापरू शकण्याची त्यांची वेदना काय आहे. काही स्त्रिया होत्या का या व्यवसायामध्ये, त्या स्त्रियांची सुद्धा आवडून तुम्ही बोलू शकता. कुठल्या विशिष्ट समाजातलेच लोक हा व्यवसाय करायचे का, म्हणजे मुस्लिमच होते का की हिंदू पण त्याच्यामध्ये होते, किंवा मग असं असेल काही बाबा ते कागद बनवण्याच्या ज्या वेगवेगळ्या स्टेप्स असतील त्याच्यामध्ये काही कामं मुस्लिमच करत असतील, काही कौशल्य हिंदू समाजाकडेच असतील, तर अशा वेगवेगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी तुम्ही एक्सप्लोर करू शकता. आणि हे सगळे विषय एकदम आपल्या जिओग्राफिकली बघायला गेलं तर एकदम आपल्या आवाक्यातले आहेत, म्हणजे अगदी एका दिवसात तुम्ही तिथं जाऊन येऊ शकता. सकाळी तुम्ही निघालात, त्या गावामध्ये गेलात, त्या लोकांशी बोललात आणि अगदी रात्री अंधार पडायच्या तुम्ही परत येऊ शकता. इतके जिओग्राफिकली आवाक्यातले विषय हे सगळे आहेत. तर असे परत मागे मला आठवतं एक पिक्चर रायटिंग वर्कशॉप केलं होतं तेव्हा खुलताबादचा उरूस होता, तर त्या खुलताबादच्या उरुसामध्ये सगळे गुलाब गेलो होतो आणि त्या उरुसामधलं जे काही अर्थकारण आहे व्यावसायिकांचं, तिथे येणारे लोक, त्या उरुसाचा तिथला सगळा इतिहास, परत फोटोज तिथे खूप चांगले जत्रे कुठले, तर असं सगळं केलं होतं. आणि तो उरूस काही दरवर्षी असतो खुलताबादचा, खूप फेमस असतो, तर ते सुद्धा तुम्ही तुमच्या इंडिव्हिज्युअल लेवलला जाऊन तुम्ही त्या गोष्टी करू शकता. असं कुठेतरी काहीतरी असाइनमेंट दिली आणि मगच तुम्ही ते केलं कंपल्शन म्हणून, असं असायला नको. तुम्ही उत्स्फूर्तपणे तुमच्या लेवलला या गोष्टी सुट्टीच्या दिवशी करू शकता आणि कराव्यात आवर्जून. फक्त आता आपण एक काहीतरी फील्डवर्क केलं आणि मग ते थांबलं, कुठेतरी तुम्ही जॉबला लागला 3-4 वर्षानंतर, मग कुठेतरी कामाचा भाग म्हणून ते परत केलं, असं व्हायला नको. आता जर तुम्ही सतत नियमितपणे ते करत राहाल तर तुमच्यामध्ये गोष्टी डेव्हलप होतील. आणि फक्त कॉन्फिडन्स हीच गोष्ट नाही, तर चांगलं फीचर रायटिंग करण्यासाठी तुमचं ऑब्झर्वेशन पण खूप चांगलं पाहिजे. म्हणजे अनेकदा लोक बोलतात, तर लोक बोलताना प्रत्येक गोष्ट त्यांच्या बोलण्यातूनच व्यक्त होते असं नाही. म्हणजे एखादी बाई आपण बघतो की म्हणजे ती फळ विक्रेती असेल समजा, तर तिला ऑब्झर्व करताना तिचे कपडे कसे आहेत, तिचं एकूण तिने काय दागिने घातले, खूप मळलेले खूप फाटलेली साडी वगैरे आहे का तिची, बाकी तिची म्हणजे देहबोली कशी आहे, कशी काय वेगळे हातवारे करत ती बोलत होती का, एखादा बोलताना खूप विनोदी पद्धतीने बोलतो किंवा काहीतरी चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन खूप इंटरेस्टिंग देतो, तर अशा सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला टिकता आल्या पाहिजे. आणि फक्त तो काय बोलला, हे बोलला, संपलं एवढंच तुम्ही लिहाल तर ते वाचण्यामध्ये लोकांना एवढा इंटरेस्ट येणार नाही. पण आता मी जे म्हणते तशा पद्धतीने तुमचे ऑब्झर्वेशन्स जे आहेत त्या माणसाबद्दलचे, त्या ठिकाणाबद्दलचे, त्या घटनेबद्दलचे, हे तुमचे स्वतःचे एक्सक्लुझिव्ह ऑब्झर्वेशन्स जर तुम्ही लिहिले तर ते वाचायला लोकांना इंटरेस्ट येईल. आणि तर ते एक्सक्लुझिव्ह तुमचं स्वतःचं म्हणजे जे ऑब्झर्वेशन तुमचे ते इतरांचे नसणार. तो माणूस जे बोलला ते तर सगळेजण सारखंच लिहितील, पण त्याच्याबद्दलची तुमची निरीक्षणं तुमची फक्त स्वतःची असणार. त्याच्यामुळं अशा पद्धतीच्या एक्सक्लुझिव्ह गोष्टी तुम्ही त्याच्यात जर ऍड केल्या तरच तुमचं काहीतरी वेगळेपण असेल फीचर रायटर म्हणून. त्याच्यानंतर हे पण आपण नक्की म्हणू शकतो की समजा त्या गोष्टींमध्ये काही महत्त्वाचे टप्पे असतील, म्हणजे आपण इसवी सनाचे टप्पे म्हणतो किंवा काही संख्या म्हणतो. म्हणजे आता आपण रमजानचं बोलायला गेलो तर समजा एखाद्याने तुम्हाला सांगितलं की बाबा ह्या नाथचा इतिहास जो आहे तो किमान 200 वर्ष जुना आहे
खाण्यासाठी या सालच्या युद्धामध्ये तो पदार्थ इन्व्हेंट केला गेला. तर अशी जी काही आकडेवारी असते त्या आकडेवारीमुळे पण आपली स्टोरी खूप ऑथेंटिक असते, कारण त्या विशिष्ट साली ती गोष्ट घडली असं तो समोरचा सांगत असतो, बरोबर. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी पण त्याच्यामध्ये ऍड केले गेले पाहिजेत आवर्जून. म्हणजे समोरच्याला माहिती नसेल तर आपण त्याला असं म्हणू शकतो की ठीक आहे, तुम्ही ती माहिती करून घ्या आणि नंतर मी तुम्हाला फोन करेन तासाभरात, त्यावेळी तुम्ही मला सांगा की कुठल्या साली हे झालं होतं. किंवा आता तुम्ही समजा घड्याळाची स्टोरी तुम्हाला काल रेखमान सांगत होते, तर ते जे घड्याळ आहे रमजानमध्ये त्याला डेकोरेट केलं जातं आणि वेगळ्या पद्धतीने त्याच्यातून म्युझिक वगैरे, तर ते घड्याळ किती साली नेमकं बांधलं गेलं, ते बांधायला किती खर्च आला, अशी सगळी आकडेवारी जर तुम्ही त्या पिक्चरमध्ये टाकली तर ते खूप इंटरेस्टिंग बनेल. त्याच्यामुळं फक्त काहीतरी माहिती शब्दांच्या माध्यमातून न लिहिता त्याच्यामध्ये ती सगळी आकडेवारी जर आपल्याला ऍड करता आली तर ते खूप महत्वाचं आणि ऑथेंटिक ठरतं. आता आपण आज जे करणार आहे फीचर त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? आपण आता आज जाणार आहे 4च्या नंतर गांधीच्या तिथे बंजारा काढणार. बंजारा कम्युनिटीतलं पण कोणी आहे का तुमच्यामधलं? म्हणजे तो कनेक्ट निर्माण होईल त्याच्यासाठी मी विचारतो. ओके, आहेत का? 1-2 जण आहेत का? तुम्ही आहेत का? तर तुमचा पण तुमचे नातेवाईक ताण्यावर राहतात, कनेक्ट आहे का तुमचा अजून पण का शहरातच राहतात? तर आज आपण बंजारा तांड्यांवरच जाणार आहे. तर तुम्हाला स्वतःला काय वाटतं बाबा? तुम्ही म्हणजे आवर्जून सांगा की काय काय एलिमेंट, म्हणजे आता आम्ही काल आपण काही गोष्टी डिस्कस केल्या एकमेकांसोबत की बाबा कल्चरल एलिमेंट त्याच्यामध्ये आहे. म्हणजे आता होळी, थोड्या दिवसात होळी येणार आहे, तर बंजारा समाजाची होळी, त्या होळीतली गाणी किंवा पळसापासून रंग बनवतात, बरोबर, नैसर्गिक पद्धतीने. म्हणजे माझे जे बंजारा मित्र मैत्रिणी त्याच्यामुळे मला माहिती आहे. तर किंवा नृत्य असतं शेकोटीच्या गोष्टी, तर ह्या सगळ्या गोष्टी खूप एक्सक्लुझिव्ह आहेत बंजारा कम्युनिटीच्या. पण त्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्ही काय सांगाल? काय प्लीज आपापसात बोलू नका, आपण त्याच्याकडून समजून घेतोय गोष्टी. आपल्या आजच्या पिढीसाठी सुद्धा त्या खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे आपल्याला ज्या ज्या गोष्टी वाटतात त्याच्यापेक्षाही वेगळं आपल्याला खूप काही मिळू शकतं. तर प्लीज तो काय म्हणतोय ते समजून घ्या. तुम्हाला अजून काय वाटतं? म्हणजे फूड कल्चर पण बंजाराची मला माहिती आहे, जाऊ बंजारा मैत्रिणींमध्ये त्यांच्या घरी खाल्ल्यामुळे व्हेज नॉनव्हेज, पण अजून तुम्ही काय काय सजेस्ट कराल त्याच्यामध्ये? बोलू नका. होळी आमचं मुख्य सण आहे. आता आम्ही दिवाळी मुख्य सण नाही, दिवाळी नाही आमचं होळीला खूप मान्यता आहे. आणि होळी एक दिवसात नाही, आमच्याकडे 12 दिवस होळी असते. 12 दिवस. एक दिवस 12 दिवस. किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे. नोट पण करून घ्या, कारण मग तिथे प्रश्न विचारताना आपल्याला या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. 12 दिवसांची होळी सेलिब्रेट केली जाते बंजारासाठी. आणि दिवसभर आता 12 दिवस असं असतं की आता दिवसभर लोक काम करून येतात, शेतातून संध्याकाळी एकत्र बसतात आणि गाणी घेतात. म्हणजे गाणीचे एक टाईप आम्ही त्याला लेंगी म्हणतो, लेंगी नाव आहे. ते सगळे बया, आता बया मतलब ते एक टाईपचे शिवाय टाईपचे गाणे असतात. म्हणजे त्याला एक टोनचं मारणं, त्याला सरकास्टिक पद्धतीच्या गोष्टी असतात गाण्यांमध्ये, इंटरेस्टिंग आहे. आणि आता होळी यासाठी मी म्हटलं जातो, आमच्यातून मुली मुलगा पैदा झाला होतो ते सादर करतात, त्याला धुंड म्हणतात. धुंड म्हणतात त्याला. तर ते सेलिब्रेट करतात, मुलगा पैदा झालाय, मुलगा झालाय आम्हाला. तर मुली पैदा झाल्यानंतर असं आमच्याकडे सेलिब्रेट नाही करत. मुलाला खूप जास्त करतात ते, आणि सगळे पाहुणे येतात त्या दिवशी, सेलिब्रेट करतात. म्हणजे लग्न टाईपच राहतं ते म्हटलं जातं. आणि त्याला खूप मान्यता आहे, छान म्हटलं जातं. आमच्या फूड कल्चर खूप भारी आहे, जास्त नॉनव्हेज खातात. खूप मस्त आहे गाणे गायला. आमची संस्कृती खूप जुनी आहे तिकडं. आणि आम्ही बंजारा लँग्वेज बोलतो, बंजारा लँग्वेज. पण
तिथं खूप मस्त आहे लँग्वेज आणि आमची भाषा कुठे लिखित नाहीये तर ओढली जाते. बघा त्यांची भाषा लिखित नाही, ती फक्त बोलली जाते. बोली भाषा आहे. आणि आमच्याकडे होळीला गेम्स खूप इंटरेस्टिंग असतात. त्या दिवशी महिला मुलांना मारतात पण त्याला आपण शिकवतो नो डाऊट. 2 दिवस महिलांचा दिवस असतो ते. मुलं ते किती मारला मुलांना, मुलं एक पण हात नाही उचलू शकत, तुम्ही बोलू शकत नाही का मारताय. आणि त्यात ते गेम आहे म्हणजे तुम्हाला मारणे काही नसतं पैसे द्यावं लागतं. असं आपण चांगलं इंटरेस्टिंग. आणि आमच्याकडे असं कलरफुल होळी आमची नॅचरल कलरफुल ऐकलं काय सांगतं नॅचरल खूप मस्त आहे. नॅचरल कलर्स होळी खेळत जातात. असं काय केमिकल असं काय होळी खेळत जातात आणि खूप इंटरेस्टिंग असते. आणि आमचं कल्चर असं होळीला खूप मस्त. आमच्याकडे देवा धर्माला जास्त हे करतात. उद्देश रिलेटेड क्वेश्चन करू शकतात खूप सारे कल्चर आमचे. कारण की एका जागेवर आम्ही नाही राहत. बंजारा लोकांचं असं की कम्युनिटी डायव्हर्ट होले असतात. काही लोक आता आमच्या इथले जे आता आपण गावात जातात ते लोक आले असतील यवतमाळ साईडवर, काही लोक आहेत बीड साईडला त्यांचे म्हणजे तुझं डायव्हर्ट झालं. एका जागेवर स्थिर नाही राहत. म्हणजे असं तुमचं नाही तर तुमचा समाज कुठून आलेला आहे, कोणत्या भागातून आलेला आहे, तुम्ही इथं कसं स्थायिक झाला, का कारण काय होतं हा प्रश्न आपण नाट्यावर गेल्यावर विचारायचा. तुम्ही काय झालं कुठून आले, स्थलांतर केलं. आमचं. आणि आता आम्ही यात बघतोय की रेटेड आमचा समाज आता खूप वरी आलेला आहे. असं मागायला म्हणता येत आम्हाला. आणि आमचे लोक आता खूप शिकायले आता चांगल्या पोझिशनवर काम करतायत. आणि आजकाल पहिले मुलींना आमच्या तसं नाही म्हणत की मुलींना हे नाही, आमच्याकडे मुलींना खूप बरंच स्थान आहे. मागचं नाही असं कोणी नाही मानत की मुली मागं राहतात, मुलीवर येतात. पण हा एक आमच्यात जास्त बालविवाह होता की आहे आमच्याकडे नो डाऊट. पण आमच्याकडे हुंडा पण घेतला जातो लग्नामध्ये. कल्चर मस्त आहे असं डायव्हर्ट केलं तर बघायला गेलं तर. आणि आमच्यात होळी कोणताही सण असतो सेलिब्रेट असतो आमच्याकडे एकत्रपणे साजरा केला जातो. आमच्याकडे एकत्र आमच्याकडे नाईक असतो कांड्याचा. सगळे जे आमची कम्युनिटी असते तेच ऐकतात, दुसरंच पण ऐकतात. काय बी झालं तर सांगतात कोणतं आपलं कोणतं फेस्टिवल कसं साजरा करायचं आहे, काय होतं हे सगळं. आणि त्याच्या परमिशन शिवाय आम्ही नाही करतो. जेवढं सरपंचचं नाही करत तेवढं त्यांचं ऐकावं. ते नायक त्या दांड्याचे नायक कोण आहेत आपण गेल्यावर विचारूया. त्या नायकाच्या काय काय जबाबदाऱ्या असतात, त्या नायकाची आपण वेगळी छोटी मुलाखत करता येते का हे बघूया. खूप इंटरेस्टिंग गोष्ट त्यांनी सांगितली. ती काय विचारती ऐका. हे पण आपण विचारू शकतो. नक्कीच आपण त्याबद्दल विचारू शकतो किंवा हुंडा घेतला जातो. तर असे म्हणजे प्रॉब्लेमॅटिक ठरतील असे प्रश्न म्हणजे आता बघा त्यांनी पण आपल्याला सांगताना पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही सांगितलं. म्हणजे तो त्यांनी कबूल केले बाबा हुंडा घेतला जातो आमच्या समाजात. तर तो आपण हे विचारायचंय तिथं जाऊन. पण बाबा लगेच त्यांच्या भावना काय तुमच्या भावात हुंडा घेतात म्हणे कसं हे असं नाही. आपण हा सरकॅस्टिकली नाही बोलायचं. पण त्याने एक विचारलं तर चालेल का तुम्हाला, आम्ही असं ऐकलंय की हुंडा घेतला जातो, थोडं कसं असेल तर प्लीज सांगाल का जरा त्याच्याबद्दल, चालेल का तुम्हाला बोललेलं, जमल्यास सांगाल का थोडं. तर असं पद्धतीने आपण त्यांना विचारायचं. तर ह्या गोष्टी म्हणजे बघा त्यांनी निगेटिव्ह गोष्टी पण आपल्याला खूप मोकळेपणाने सांगितल्या. तर मुलीचा जन्म सेलिब्रेट नाही केला जात जास्त, मुलाचा केला जातो. तर आपण मग ह्या गोष्टी विचारू शकतो की बाबा आम्ही असं ऐकलंय, खरं आहे का हे, का बदलतंय थोडंसं किंवा तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल. मग समोरचा आपण जर असं विचारलं त्याला आदरपूर्वक आणि त्याचा मान ठेवून तर मग तो आपल्याला सांगू शकतो. जसं आपल्याला आता त्याने मोकळेपणानं सांगितलं तसं मग तो किंवा त्या माणसाला नाही असले नसतं आमच्यात म्हणलं ओके मग ठीक आहे म्हणायचं, आपण विषय बदलायचं. पण आपण अशा निगेटिव्ह म्हणता येतील अशा गोष्टी पण हरकत नाही. आपण त्यांचा मान ठेवून आणि थोडंसं नाजूकपणे संवेदनशीलपणे कौशल्याने आपण त्यांना निगेटिव्ह गोष्टी पण विचारू शकतो. कारण प्रत्येक समाजामध्ये ह्या गोष्टी आहेतच. भारतीय समाजात असा कुठला समाज आदर्श नाहीये का परफेक्ट आहे. त्यामुळे हरकत नाही आपण गोष्टी थोडंसं एक कौशल्य वापरून आणि आपण एक स्मार्टली असे विषय अवघड विषय जे आहेत ते आपण त्यांना त्या विषयात बोलतो करू शकतो. बंजारा समाज मिक्स समाज आहे.
हा पंजाबी लोकांना पण आम्ही एकत्र मानतो. पंजाबी आणि बंजारा हा एकच समाज मानला जातो, वेगळं नाही मानत आमच्यात. पहिले आमच्या धर्मात आम्ही जेव्हा धर्माला आमच्या प्रत्येक उन्हाळ्यात आमचे सगळे लोक पवरा देवीला जातात. तिथं नरेंद्र मोदी हा पवरा देवीला पोहरा देवीला तिथं ते आम्ही पहिले पोहरा देवीला जाण्याच्या आधी आम्ही नांदेडला जातो गुरुद्वाऱ्यामध्ये. त्याच्या पुढे जायचं नाही, पहिले तिथून जायचं गुरुद्वाऱ्यात. हेच आमचं मिक्स आहे. आम्ही असं नाही खूप आमचे दैवत आमचे खूप जास्त जय शिवलालला मानलं जातं. आता हां, आणि आमचा एक धर्मगुरू असतो. आमचा एक धर्मगुरू आत्ता पण राहतो, आत्ता पण आहे. जी परंपरा चालत चालली अजून. आता पहिले आता शिवलाल महाराज, नंतर आता रामराव बापू होते, आता ते वारलेत. आता त्याच्यानंतर त्यांच्या गादीवर एक नवीन माणूस, एक यंग मुलगा बसलेला आहे. ते हां, ते पोहरागडला सगळं कंट्रोल करतो. हां, पोहरागडला बंजारा लोक तिकडे आहेत. आणि आमचं जे देवस्थान आहे जे शिवलाल महाराजचे ते कर्नाटकमध्ये. तुमच्यापैकी काही लोक म्हणजे आता तो तुमच्यासोबत शिकणारा तुमचा टीममेट आहे, त्याच्यासोबत जाऊन किंवा अजून खूप दांडे आहेत आसपास बंजारा समाजाच्या औरंगाबादच्या, तर तुम्ही तिकडं कोणी तुमचं कनेक्शन असेल किंवा कनेक्शन नसलं तरीही तुम्ही असं गेलात 4-5 लोक, तर म्हणजे मला पूर्ण खात्री आहे की आपल्या भारतामध्ये आपण एखाद्याचं कल्चर समजून घ्यायला गेलो ना, तर त्या लोकांना त्याच्या एवढा आनंद कशाचाच होत नाही. तर ते तुम्हाला म्हणजे तुमचा पाहुणचार करतील, तुम्हाला तिकडे ठेवून घेतील 2 दिवस. तर तुम्ही दिवस एखाद्या होळी 12 दिवस सेलिब्रेट केली जाते असं तो सांगतो. तर एक दिवस जरी तुम्ही जाऊन प्रत्यक्ष ते कल्चर बघितलं, त्याचा तुम्ही फोटो, पिक्चर, व्हिडिओ किंवा मग ती होळीची जी गाणी आहे, फक्त गाण्यांवर सुद्धा तुमचं एक लिहिण्याचं फीचर करू शकतो. त्याच्यामध्ये व्हिडिओ एलिमेंट तर आहेच आहे, फोटोचा एलिमेंट आहे. तर मला म्हणजे खूप मनापासून असं वाटतं की तुम्ही होळीच्या पहिल्या आठवड्यात 12 दिवस जर सेलिब्रेट केली जात असेल, तर पहिल्या आठवड्यात तुम्ही औरंगाबादच्या आसपासच्या एखाद्या तांड्यामध्ये तुम्ही दोघे-तिघे मिळून जर गेला, मग होळीच्या मधलं त्यांचं वेगळं काय. आता तो म्हणतोय की नॉनव्हेजच जास्त खाल्लं जातं, पण आपण जर मला वाटतं जुन्या पिढीच्या बंजारा माणसांना विचारलं की बाबा तुमच्या काळातले काही व्हेज नॉनव्हेज पदार्थ आहेत का जे आजकाल जास्त बनत नाही. म्हणजे असं प्रत्येक कम्युनिटीमध्ये असतं की काही जुने पदार्थ काळाच्या ओघात मागे पडत जातात. तर असे काही पदार्थ त्याचं वेगळं फीचर होऊ शकेल का बघा, की बंजारा समाजातले एकदम आता विस्मरणात चाललेले, काळाच्या पडद्यात चाललेले काही वेगळे पदार्थ आहेत का जे एकदम फक्त जुन्या पिढीतलेच लोक सांगू शकतात. तर होळीच्या निमित्त तुम्ही त्याच्यावर फीचर घेऊ शकता, कारण त्याच्या सांगण्यानुसार होळी बंजारा समाजाचा मुख्य सण आहे. मग होळीच्या काळामध्ये तुम्ही बंजारा समाजाचे एक फीचर करू शकता, कारण दिवाळी हा जसा आपल्या भारतीय मेनस्ट्रीम कम्युनिटीचा मुख्य सण आहे, तसं त्यांचा मुख्य सण हा होळी. त्याच्यामुळे होळीच्या काळामध्ये हे लोकांना वाचायला नक्की आवडेल. तुम्ही स्वतःच्या ब्लॉगवर किंवा बाई माणूसाठी तुम्ही एखादा आर्टिकल करू शकता की जुन्या पिढीचे लोक काय पद्धतीने फूड कल्चरवर बोलतात बंजारा कम्युनिटीच्या, किंवा त्यांची गाणी, किंवा असंही म्हणजे तांड्यात तुम्हाला तुम्ही भेटू शकेल की जो स्वतः गाणी लिहितो, नाही का, गाणी लिहितो, कविता लिहितो, बंजारा कम्युनिटीच्या कल्चरला लिहितो, असं तुम्ही भेटलं तर त्याचा वेगळा इंटरव्ह्यू तुम्ही व्हिडिओ मधला करू शकता. म्हणजे खूपच इंटरेस्टिंग गोष्ट असेल. तर तुम्ही फील्डला गेल्यावर तुम्हाला हे सगळे सरप्राइझिंग एलिमेंट कळतील. तिथे खूप उत्साही लोक ते तुम्हाला छोट्या छोट्या रेसिपी बनवून सुद्धा दाखवू शकतात. त्यांचा नैसर्गिक रंग जो असतो पळसाच्या फुलापासून बनणारा, म्हणजे हे पण माझ्या बंजारा मित्रमैत्रिणींमुळे मला पण माहिती. तर तो रंग बनवण्याची प्रोसेस कशी असते ह्याचं म्हणजे खूप सुंदर तुम्ही व्हिडिओ स्टोरी बनवू शकता, प्रत्यक्ष तो रंग बनवताना. असे खूप सारे म्हणजे विषय. एरवी त्यांचं जे काही फूड हे असतं, त्यांचा जो कॉस्ट्युम आणि ज्वेलरी असते त्याच्यापेक्षा काही वेगळं होळीमध्ये ते घालतात का, त्याचं काय वेगळं महत्व आहे. एरवीच म्हणजे त्यांचं किती कलरफुल आपण बघतो त्यांचा पेहराव, पण त्याच्यापेक्षा काही अजून वेगळं असतं का होळीमध्ये. आपण म्हणजे काल आम्ही 2-3 लोक बोलत होतो, मला वाटतं आपण वर्गात नाही बोललो, पण आम्ही 2-3 मुली बोलत होतो की आपण म्हणजे स्त्रियांचे दागिने नेहमी बघतो, पण पुरुषांचे बंजारा पुरुषांचे काही पारंपरिक दागिने आहेत का, म्हणजे तो सांगतोय की आहे. तर बघा म्हणजे जास्त त्याच्याबद्दल आपण कुठे वाचलेलं आपल्याला एक्सक्लुझिव्ह बंजारा पुरुषांचे दागिने, त्यांचा पारंपरिक पेहराव ह्याच्याबद्दल काही जास्त वाचलेलं आपल्याला दिसत नाही. तर त्याची तुम्ही फोटो फीचर त्याचं करू शकता.
शकता आणि मग त्याच्यासोबत फोटो असे तुम्ही लिहू शकता की बाबा ह्या दागिन्याचं काय वेगळं महत्व आहे, त्याला काय म्हणतात, त्या दागिन्याची काही वेगळी हिस्ट्री आहे का, त्या पेहरावाचं काही वेगळं महत्व आहे का, म्हणजे त्यांच्या कुठल्या राजवाड्यापासून तो काही चालत आलाय का, तर मग आता तो नृत्य होतोय काळाच्या ह्याच्यात, विशिष्ट लोकच घालतात किंवा विशिष्ट सणालाच घालतात तो पेहराव. तरुण पिढीला काय वाटतं, त्यांचे जे दागिने पेहराव आहे, तरुण पिढीला एवढी ओढ वाटते का, एवढं अट्रॅक्शन वाटतं का की त्याला मॉडर्न कॉस्ट्युमच जास्त आवडतं, असं तुम्ही तरुणांशी पण बोलू शकता कल्चरबद्दल. किंवा त्या कल्चरमध्ये आपल्याला माहिती आहे की कल्चरल शिफ्ट ही एक संकल्पना आहे की कल्चरमध्ये पण वेगवेगळे शिफ्ट येत असतात, वेगवेगळी आवर्तनं, वेगवेगळे बदल येत असतात, ट्रेंड्स येत असतात. तर असं काळानुरूप जुनेच काही दागिने, जुनेच काही पेहराव, त्यांच्यामध्ये काही मॉडर्नायझेशन होऊन अजून काही नवीन फॅशन आली आहे का, म्हणजे पारंपरिक प्लस आधुनिक, मॉडर्न प्लस ट्रॅडिशनल, असं काही वेगळं मॉडिफिकेशन झालंय का त्यांच्या ज्वेलरीमध्ये, पेहरावामध्ये. म्हणजे आपण ज्या पद्धतीने त्यांना विचारू तशी माहिती ते देतील. म्हणजे अनेकांना स्वतःहून काहीतरी एक्सक्लुझिव्ह तुम्हाला सांगायचं ते कळेलच असं नाही, कारण आता आपल्या बोलण्यात मुद्दा पण आला की अनेकदा लोकांचं शिक्षण तेवढं नसतं किंवा त्यांचं कम्युनिकेशन ते कधी मीडियाच्या लोकांशी बोललेले पण नसतात, साधे सुधे लोक असतात, आपापलं आयुष्य जगत असतात, त्यांचं स्ट्रगल असतं, त्यांची सुख असतात. आपल्यासारखं अचानक कोणीतरी पहिल्यांदाच मीडिया पर्सन त्यांना भेटलेलं असेल, पण तुम्ही प्रश्न विचारल्यावर त्यांना कळेल की बाबा अरे हा हे पण माझ्या आयुष्यात इंटरेस्टिंग आहे, हे मी सांगायला पाहिजे. पण तुम्ही त्यांना ते प्रश्न विचारलो म्हणजे तुम्हाला जे इनपुट मिळणार आहेत ते तुम्ही काय प्रश्न विचारता, कसं विचारता ह्याच्यावर डिपेंड असतं. त्यांना वाटेल की हे तर आपल्यासाठी रोजच आहे, ह्याच्यात काय एवढं, म्हणजे आपण जे पत्रकारितेच्या भाषेत न्यूज व्हॅल्यू म्हणतो, न्यूज एलिमेंट म्हणतो, तर त्यांना असं काही वाटणारच नाही की आपल्या ह्या खाण्यामध्ये आपली जी गाणी आहेत पारंपरिक, आपला जो पेहराव आहे, आपले दागिने आहेत, त्याच्यामध्ये काही न्यूज व्हॅल्यू आहे असं त्यांना वाटणारच नाही. त्यांच्यासाठी ते त्यांचं जगत आहे. पण तुम्ही प्रश्न विचारून त्यांना इंटरेस्टिंग पद्धतीने माहिती त्यांच्याकडून काढली तर मग कदाचित ते पिक्चर वाचल्यावर, तुमचा व्हिडिओ बघितल्यावर त्यांना कळेल की अरे आपलं जगणं सुद्धा लोकांना सांगण्यासारखं इंटरेस्टिंग आहे. तर ही जाणीव तुमच्या प्रश्नामधून, तुमच्या संवादातून त्यांना झाली पाहिजे. तर आता होळी जवळ येते त्यांना हे नक्की तुम्ही विचारा की बाबा होळीची म्हणजे तयारी काही वेगळी सुरू आहे का तुमच्याकडे. आता मला वाटतं किती 5-6 दिवसातच आहे ना होळी, 14 तारखेला. तर त्यांना म्हणा की बाबा आता एकदम 7-8 दिवसांवर होळी आली तर काही वेगळी तयारी, किंवा बाहेरचे काही लोक येतात का व्हिजिट करायला होळीमध्ये, म्हणजे तुमच्या कम्युनिटीतलेच असतील किंवा कम्युनिटी बाहेरचे असतील सांगता येते. म्हणजे कदाचित काही विदेशी लोक पण त्यांच्याकडे होळीला व्हिजिट करायला येत असतील, असं म्हणजे काही शक्यता असू शकतात. तुमच्या म्हणजे काही शहरातले स्थलांतरित लोक ते दरवर्षी होळीला येतात, तुमच्या कम्युनिटीतले खूप शिकलेले लोक असतील किंवा कम्युनिटी बाहेरची पण मित्रमैत्रिणी ज्यांना होळीबद्दल खूप क्युरियोसिटी आहे ते व्हिजिट करायला येतात त्या दरवर्षी होळीमध्ये. तशा काही लोकांशी तुम्ही संपर्क त्यांच्याकडून घ्या की बाबा आम्हाला बंजारा कम्युनिटीची होळी खूप आवडते, तर दरवर्षी न चुकता आम्ही यांची होळी बघायला येतो. काय आवडतं नेमकं त्याच्यातलं त्यांना, किती वर्षापासून ते होळीला तांड्यावर येतात. म्हणजे नॉन बंजारा कम्युनिटीतले पण अनेक लोक तसे असतील, कारण असं घडतं भारतामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आवर्जून करूया. मला तर वाटतं म्हणजे आपल्याला वेळ कमी पडेल तर त्याच्या कल्चरमध्ये किंवा सोशली पण. आता त्याच्या बोलण्यात जे आलं तर तसं म्हणजे आपण बघतो की कास्ट वाईज पण एनटी मध्ये येतो ना बंजारा समाज. आता ओपन मध्ये आले, आम्ही विजेएनटी मध्ये येतो. ओके, तर हे म्हणजे सगळं भटकेविमुक्त समाजाच्या ह्याच्यात रीती जमात आहे. तर एक अशा पद्धतीची भटकेविमुक्त जमातीचे काय प्रश्न आहेत त्यांच्या काही सामाजिक संघटना आहेत का वेगवेगळ्या, मग ते कुठलं सामाजिक काम करतात त्या संघटना, स्त्रियांच्या काही वेगळ्या संघटना आहेत का बंजारा कम्युनिटीतल्या, त्यांच्या महिलांमधून कोणी सोशल ऍक्टिव्हिस्ट आहेत का, त्यांचे काही संपर्क मिळाले तर त्यांचे पण इंटरव्ह्यू तुम्हाला नंतर करता येतील. त्यांच्या तांड्यावरचं कोणी म्हणजे खूप एकदम उच्च शिक्षित झालेलं असेल, किंवा अनेकदा असं असतं की जो समाज मागास आहे तुलनेने सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या, त्यांच्यासाठी त्यांच्या तांड्यावरच्या एखाद्या मुलीने ग्रॅज्युएट होणं ही पण खूप मोठी गोष्ट असू शकते. तर तशी एखादी मुलगी आपल्याला भेटली किंवा त्या मुलीचे आई वडील भेटले तर त्यांचा एक वेगळा इंटरव्ह्यू तुम्हाला करता येईल की बाबा
इतकं तुम्ही आवर्जून मुलीला शिकवलं आणि मग त्या मुलीचा जर संपर्क भेटला तर तिचा पण कोण तुम्हाला वेगळा घेता येईल आर्टिकलमध्ये. कारण ज्या समाजातून ते लोक येतात तिथं इतकं सगळं म्हणजे शिक्षण, लग्नाचा दबाव झुगारून मुलीला शिकवणं आणि मग त्या मुलीने पण शिकणं ही त्यांच्यासाठी निश्चित आपल्याला वाटत नसली तरी त्यांच्यासाठी कम्युनिटी म्हणून ती खूप रेव्होल्युशनरी, क्रांतिकारी म्हणता येईल अशी गोष्ट असते. तर हे सगळं किंवा कोणी असं छोटंसं एखादं कदाचित वाचनालय चालवत असेल, वाचनालय किंवा मग असं काहीतरी असेल की बाबा व्यायामशाळा चालवत असेल, असे काही म्हणजे छोटे छोटे प्रयोग तरुणांच्या लेवलला त्यांनी काहीतरी केलेले असू शकतात किंवा अशी लहान लहान सामाजिक कामं करत असतील. काही तरुणांची एखादी इन्फॉर्मल संघटना असेल, असं काहीतरी त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केलं, कुठंतरी जाऊन वृक्षारोपण केलं, म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी असल्या तरी त्यांच्या तांड्याच्या लेवलला ते खूप महत्वाचं असेल. तर अशी काही सामाजिक प्रयोग पण त्यांनी केलेत का? महिलांनी म्हणजे काही दारूबंदी अभियानात वगैरे सहभाग घेतलेला असेल कदाचित, की बाबा त्यांच्याच तांड्यावर दारूबंदी व्हावी ह्याच्यासाठी काही पुढाकार घेतलेला असू शकतो. तर तुम्ही त्यांना अशा पद्धतीचे प्रश्न विचाराल तर मग ते प्रयोग तुम्हाला कळतील. ते स्वतःहून सांगतीलच असं नाही. एखादी काही काही माणसं खूप बोलकी असतात, ते आपण न विचारताही ते सगळं उत्साहाने सांगतात. पण तिथं गेल्यावर सगळेच लोक असे असतील एक्स्ट्रोवर्ट असं नाही. त्याच्यामुळे तुम्ही त्यांना जास्तीत जास्त गोष्टी विचारा आणि मग 10 प्रश्न विचारल्यानंतर एखादं काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट आपल्या हाती लागेल. पण त्याच्यासाठी आपण ते 10 प्रश्न विचारणं त्यांना गरजेचं आहे. त्याच्यामुळं हाही विचार तुम्ही करा. म्हणजे आता आपल्या बोलण्यात तसं खूप सारे विषय आलेच आहेत, तरी ह्याच्या व्यतिरिक्त पण अजून तुम्हाला काही वाटतं का? हे बघा, आणि प्रत्येकाने व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स तुमचे म्हणजे समजा आपण एखादं रेखा मॅम काल सांगत होते की 2 तांडे आहेत, त्याच्यामुळे आपण 2 ग्रुप प्रॉबेबली करूया मुलं मुलींचे. तर मग तिथे गेल्यानंतर तुम्ही रिपिटेटिव्ह प्रश्न विचारणार नाही. हे बघा, प्रत्येकाने नवे प्रश्न आपापल्या ह्याच्यात कोऑर्डिनेट करून त्यांना विचारा. आणि आपण बोलल्यासारखं त्यांचं खरंच कलरफुल कल्चर असतं, त्याच्यामुळे फोटो व्हिडिओज त्यांच्या कन्सेंटनी तुम्ही जास्तीत जास्त गोष्टी करा. मोस्टली आम्ही संध्याकाळी नाही, आमची होळी संध्याकाळी, आमची संध्याकाळी होळी, एक मिनिट ते काय सांगते, आमची होळी संध्याकाळी नाही सेलिब्रेट करत. आमचं कोणताही सण एक दिवस लेट सेलिब्रेट करतात. आता होळी 13-14 असेल, आम्ही 15 सेलिब्रेट करू. आमची एक दिवस लेट असते आणि ती आमची संध्याकाळी नाही, आमची सकाळी असते, पहाटे असते. आणि त्या दिवशी महिला नाही येत आमच्यात, फक्त पुरी जातात आणि होळी जातात. बघा, हे पण लिहून घ्या. पहाटे सेलिब्रेट करतात होळी. आता हे पण तुम्ही विचारू शकता का पहाटे करण्याचं काय कारण, ही प्रथा कशी निर्माण झाली? ते असं. आणि आमचं ना आता आमचे जसं आता एक प्रश्न विचारतील डायरेक्ट, ते डायरेक्ट उत्तर नाही देणार, यांना उत्तर नाही देणार डायरेक्ट. त्यांना उत्तर नाही लवकर भेटणार त्यांना, कारण की आमचे लोक जास्त बोलायला असं कॅमेरा नाही म्हणत. तर आमच्याकडे कोणी आलं तर त्यांना काही, आमच्याकडे पत्रकारांची खूप जास्त रिस्पेक्ट आहे आमच्या समाजात, जास्त आहे. आणि प्रत्येक आता कोणते, आता आपले 26 जानेवारी असेल तर आमच्याकडे पत्रकाराला बोलवत जातो स्पेशली. हां, तर आणि खूप मस्त आहे. आणि उलट इथे असं वाटतं की खूप वेगळं आहे वाटतं आल्यामुळे, लोकांना समजते काय राहतं. आणि आमच्याकडे जे शिकलेलं असतं ना त्याला मोठं स्थान दिलं जातं. शिकलेलं आहे, आदर आहे आमच्याकडे. आता मुली असते, मुलगा असतो, जे शिकलेला असेल ते वरी असेल तर त्याची गोष्ट आमचं सगळे ऐकणार, असं आहे आमच्याकडे. आणि आता यांना प्रश्न विचारायचे असेल ना, त्यांना पहिले कन्व्हिन्स करावं लागेल. मोठे जे वयस्कर लोक आहेत ते लवकर बोलत नाहीत. आता आमचे जे यंग जनरेशन मुलं आहेत ते बोलतील, डायरेक्ट बोलून जातील, यांना डायरेक्ट प्रश्न उत्तर भेटून जातं. पण जे आमचे वयस्कर लोक राहतात ते जास्त लवकर बोलायला नाही येत लवकर. आणि मुलगा असं माहीत, आणि असं कोणी असं नाही वाटत, पण त्यांना कन्व्हिन्स करावं लागेल त्यांना की ह्यांना असं तुम्ही आम्ही आलोय, तर त्यांना पटवून द्यावं लागेल की आम्ही तुमच्या समाजाला असं काही वेगळं काही करणार नाही, माझी काही वाईट नाही दाखवणार आहे, तर तुम्ही असं आम्हाला एक उत्तर द्या तुमच्या समाजाबद्दल. त्यांना कन्व्हिन्स करावं लागेल त्यांना, त्या भाषेतून जावं ते त्यांच्या भाषेत तरी बोलतील. त्यांना जास्त हिंदी नाही कळत, त्यांना जास्त एक तर बंजारा नाही तर मराठी बोलावं लागेल. आमच्याकडे हिंदी खूप कमी बोलली जाते आणि इंग्लिश तांड्यात खूप कमी बोलली जाते. जास्त तांड्यात बंजारा भाषा बोलली जाते. मराठी आमची मिक्स, बंजारा मराठी मिक्स आहे, दोन्ही भाषेत बोललं जातं. आणि खूप असं इंटरेस्ट बोलण्यात यांना कन्व्हिन्स करावं लागेल या गोष्टी.
तर ही खूप चांगली गोष्ट आहे की आपल्यासोबत तो आहे, म्हणजे मीडिएटर म्हणून तो काम करू शकेल. आता समजा काही बंजारा गीत आपण त्यांना म्हणून दाखवायला सांगितलं तर ती बंजारा गाणी तुम्ही त्याचा कन्सेंट घेऊन तुम्ही त्याचा व्हिडिओ करून घ्या, रेकॉर्डिंग करा किंवा लिहून घ्या. परत त्या गाण्याचा अर्थ पण आपल्याला विचारायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपल्या वाचकाला आपण बंजारा गाणी सांगितली पण आता आपल्याला किंवा त्यांनाही वाटेल की ह्याचा अर्थ काय, हा ना, म्हणजे ऐकायला खूप छान वाटतंय, गोड वाटतंय, पण त्याचा अर्थ काय, अर्थ कळला तर आपल्याला ते जास्त इंटरेस्टिंग वाटेल, बरोबर. तर आता त्याच्यासारखा मीडिएटर आहे किंवा तांड्यावर पण आपल्याला खूप मीडिएटर भेटतील, म्हणजे ज्यांना मराठी पण कळत असेल, बंजारा पण कळत असेल, तर आपण त्यांच्याकडून त्यांची गाणी असतील किंवा अजून त्यांचं काही लोकसाहित्य असेल, कथा असतील वेगळ्या, तर ते बंजारा भाषेत ऐकून घ्यायचं, ते आपण सगळं व्हिडिओद्वारे डॉक्युमेंट करून घ्यायचं किंवा लिहून डॉक्युमेंट करायचं आणि त्याचा अर्थ पण आपण त्यांना विचारून घ्यायचा आणि तो पण लिहून घ्यायचा, जेणेकरून आपला वाचक तर मराठी भाषिक असणार आहे, बरोबर, किंवा हिंदी इंग्रजी, तर आपल्याला बंजारा सोबतच मराठी हिंदी इंग्रजीमध्ये त्याचा अर्थ पण कळला पाहिजे आणि तो पण आपण नोट डाऊन करून घेतला पाहिजे. तर अशा वेळी आपल्याला असे मीडिएटर जे असतात ते खूप कामात येतात, त्याची आपल्याला